आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे 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 जय 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 राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने हा रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने हा रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी. सुख झाले व सुख झाले व सुख झाले व साजणी. सुख झाले व सुख झाले व सुख झाले व साजणी. तो विठ्ठला बरबा तो विठ्ठला बरबा. सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले वो साजनी. सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले वो साजनी. तो हा विठ्ठल बरबा. तो हा विठ्ठल बरबा. माधव त्वा माधव त्वा माधव बरबा. त्वा माधव त्वा माधव त्वा माधव बरबा. तो विठ्ठल बरबा तो विठ्ठल बरबा. तू हा माधव तू हा माधव तू हा माधव बरबा. तू हा माधव तू हा माधव तू हा माधव बरबा. तो हा विठ्ठल बरबा. तो हा विठ्ठल बरबा. बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी. हा बहुत सुकृताची जोडी. बहुत सुकृताची बहुता सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी. तो विठ्ठल बरबा तो विठ्ठल बरबा. म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरबा. तो हा विठ्ठल बरबा. त्वा माधव त्वा माधव त्वा माधव बरबा. त्वा माधव त्वा माधव त्वा माधव बरबा. तो विठ्ठल बरबा तो विठ्ठल बरबा. तू हा माधव तू हा माधव तू हा माधव बरबा. तू हा माधव तू हा माधव तू हा माधव बरबा. तू हा विठ्ठल बरबा. तू हा विठ्ठल बरबा. सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. 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 सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर.
सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर हा तो हा विठ्ठल बरमा तो हा माधव बरमा 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 तो हा विठ्ठल बरमा तो माधव बरमा तो हा विठ्ठल बरमा तो माधव बरमा तो हा विठ्ठल बरमा तो हा माधव बरमा विठ्ठल बरमा तो हा माधव बरमा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हे मावोलचे चित्त वाहे मावोलचे चित्त वाहे मावोलचे चित्त आले कुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त आले कोराचे हित वाहे मावोलचे चित्त वाहे मावोलचे चित्त वाहे मावोलचे चित्त आले कुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवाळ्याची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवाळ्याची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती ऐसी कळवळाची जाती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्व स्वहित साहे त्याचे सर्व स्वहित साहे त्याचे सर्व स्वहित साहे पोटी भार वाहे त्याचे सर्व स्वही साहे त्याचे सर्व स्वही साहे त्याचे सर्व स्वही साहे ऐशी कळवाळ्याची जाते ऐसी कळवळाची जाती ऐशी कळवाळ्याची जाती ऐसी कळवळाची जाती ऐशी कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती ऐसी कळवळाची जाती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे
तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवाळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐशी कळवाळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐशी कळवेळ्याची जाती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती ठोबार कुमार ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई विठोबार खुमाई ठोबार खुमाई विठोबार खुमाई ठोबार खुमाई जय जय ठोबार खुमाई ठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई ठोबार खुमाई जय जय ठोबार जय खुमाई जय ठोबार जय जय ठोबार कुमार ठोबार खुमाई जय जय ठोबार कुमार ठोबार जय 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 ठोबार कुमार ठोबार जय 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 ठोबार कुमार जय 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 ठोबार कुमार जय 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 ठोबार कुमार लेकुराचे हित 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 आहे माऊली चित वाहे बाबू चित ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची वळ्याची जाती वाहे मावू लीचे चित्त वाहे लीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती हरिला भाविना प्रीती करेला ला ला भा लाभा लाभा लाभा
करीला भावीन प्रीती करीला बा करिला भावीन हे करिला हे करिला भावीन हे करिला भावीन प्रीत करिला भावीन करिला भावीन करिला भावीन हा करिला भावीन करिला करिला भावीन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची विठ्ठला 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 टाळी वाजवा भजन करा विठ्ठला 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 टाळी 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 वाजवा भजन करा विठ्ठला 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 टाळी 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 विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल पुंडलिका वरद ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली जय ज्ञानेश्वर महाराज की जय विश्व संत जगद्गुरु तुकाराम महाराज धर्मरक्षक छत्रपति शिवाजी महाराज श्री भगवती राधा रानी की जय। बोल रे भाई सब संतन जेठ विठ्ठला 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 विठ्ठल 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 लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हित साहे ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती
तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. विठाला 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 कुंडलिका वरदे हरी ज्ञानदेवा. विठाला 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 पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादान कथेचा वितारू, त्यांच्या कृपादान कथेचा वितारू, त्यांच्या कृपादान कथेचा वितारू, त्यांच्या कृपादान कथेचा वितारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरं चरण संताची, त्यांच्या कृपादान कथेचा वितारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. हा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. कस्तुरीं तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे वरमौक्तिकं वेणुकरे कङ्कणं, सर्वांगे हरिचन्दनं सुललितं, कण्ठे च मुक्तावली, गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी. लेकुराचे हित, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. या सुलतानपूर गावामधील असलेलं आतकरी कुटुंब, ज्या कुटुंबाचा गावातील असलेल्या दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाच्या माध्यमातून एक आगळा वेगळा असलेला ठसा प्रत्येक जनमानसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या अशा आतकरी कुटुंबामधली एक आदर्श माता, एक आदर्श आजी. कलियुगातल्या 100 वर्षाच्या आयुष्य मर्यादेपैकी ज्या मातेच्या जीवनामध्ये 108 वर्षाचं आयुष्य निरोगी प्राप्त झालं, अशा आजींचं आज 5.5 महिन्यापूर्वी असलेलं देहावसन. आणि देहावसनानंतर हिंदू धर्मशास्त्रामध्ये काही ऋण तथा कर्म असतात. त्या निमित्ताने आज कुटुंबियाच्या माध्यमातून आज या 5.5 महिन्याचा असलेला विधी, आजींचे असलेले चिरंजीव श्री बबन हरिभाऊ आतकरी या गावचे माजी सरपंच, ग्रामपंचायत सुलतानपूर, त्याचबरोबर आजींचे असलेले नातू स्वामीनाथ बबन आतकरी, गुरुदत्त चारा सप्लायर, आजींचे असलेले दुसरे नातू विनायक बबन आतकरी, उपाध्यक्ष तंटा मुक्ती समिती सुलतानपूर, आणि आजींचे असलेले कन्या या गावच्या असलेल्या उपसरपंच सौ रेश्माताई रखमा खिलारी आणि आतकरी कुटुंबियाने आतकरी कुटुंबियाचे स्वकीय, या सर्वांच्याच माध्यमातून स्वर्गवासी गंगा भागीरथी कासाबाई आजींच्या असलेल्या ऋणातून ऋणमुक्त प्राप्त करण्यासाठी आजचं असलेले नैमित्तिक कीर्तनाची सेवा,
कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे महावीर विश्वसंत ज्योतिराव तुकोबरा यांचा 4 चरणाचा. कलियुगामध्ये अंधारामध्ये असणारं मातृत्व, कलियुगामध्ये असणारी अंधारातली मातृत्वाची स्त्री शक्तीची ताकद, हे अंधारामध्ये राहिल्यानंतर त्या मातृत्वाला, त्या स्त्री शक्तीला जनमानसा समोर आणण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी त्या असलेल्या अभंगामध्ये 3 प्रमाणामध्ये या ठिकाणी त्या मातृत्वाचा, त्या स्त्री शक्तीचा मोठेपणाचा अधिकार सांगण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटच्या प्रमाणामध्ये तुकोबरायांनी त्याच स्त्री शक्तीला एक मातृत्वाच्या बरोबरची असणाऱ्या ताकदीला संताची बरोबरी देण्याचा प्रयासाने प्रयत्न करणारा 4 चरणाचा असलेला अभंग आजच्या प्रासंगिक कीर्तन सेवेसाठी निवडला. विठाल विठाला विठाल विठाल. हरि की कथा सुनाने वाले, 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 हरि का दर्श दिलाने वाले, प्रभु का दर्श दिलाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, प्रभु का दर्श दिलाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, प्रभु का दर्श दिलाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, प्रभु का दर्श दिलाने वाले. तुमको लाख प्रणाम, तुमको लाख प्रणाम, तुमको लाख प्रणाम, तुमको लाख प्रणाम. तुमको लाखो प्रणाम, तुमको लाखो प्रणाम, तुमको लाखो प्रणाम, तुमको लाखो प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखो प्रणाम. भगवान परमात्म्याच्या भक्तीचं गुणगान करणारे, भगवंताचं दर्शन करून देणारे, भगवंताची प्राप्ती करून देणारे भगवंताचे भक्त तद्वत संत यांच्या चरणाला प्रणाम. याचाच अर्थ श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि म्हणून त्या जगाने त्या पंढरीश पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी मातेच्या, भगवती राधाराणी श्यामसुंदराच्या चरणाला वंदन करत असताना या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्यापेक्षा ज्ञानाने, विद्वत्तेने, अधिकाराने संपन्न असलेली परिचित अपरिचित सर्व महाराज मंडळी यांच्या चरणाला वंदन करत असताना कीर्तन साथीच्या निमित्ताने मृदुंगावादक असतील, अधिकार संपन्न गायक असतील, अधिकार संपन्न टाळकरी असतील, विनेकरी वयोवृद्ध बाबा असतील, या परिसरातलं संप्रदायाचं भूषण गुरुस्थानी असणारे आदरणीय जगदाळे महाराज असतील, या सर्वच वारकरी बांधवांच्या चरणाला वंदन करत असताना माझ्या उजव्या बाजूला बसलेल्यामध्ये प्रत्यक्ष शक्तिस्वरूप असणाऱ्या माझ्या माता भगिनी, ज्याच्यामध्ये छोट्याशा कन्येपासून वयोवृद्ध असलेल्या, आजी समान असलेल्या सर्व शक्तिस्वरूप मातेच्या चरणाला वंदन करत असताना माझ्या समोर बसलेला पुरुष वर्ग, ज्याच्यामध्ये छोट्याशा बाळापासून वयोवृद्ध असलेला, आजोबांसमान असलेला, प्रत्यक्ष भगवंतास्वरूप असलेला पुरुष वर्ग, त्यांच्या चरणाला वंदन करत असताना कीर्तनकार आकलेने किती विद्वान जरी असला तर कीर्तनकाराचा प्राण हा गायक आणि वादक असतो आणि कीर्तनकाराचा श्वास म्हणजे स्पीकरवाला असतो. 1-1.5 तासापर्यंत अजून आम्हाला तू चांगला आवाज द्यावा अशी तुलाही विनंती करत असताना, तुझ्याही चरणाला वंदन करत असताना या कार्यक्रमाचा लाईव्ह त्या ठिकाणी असलेलं प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न यूट्यूबचे आमचे चॅनल करायचे असलेले भाऊ, त्यांच्याही चरणाला वंदन करतो. आणि बाह्य विषाकनाता अभंगानी प्रसंगाच्या पदापदाच्या चिंतनाकडे येतो. विठाला 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 विठाला. आज आजींचं 5.5 महिन्याचा असलेला विधी आहे. शास्त्रामध्ये 6 प्रकारचे ऋण सांगितले. पहिलं ऋण आहे ते पितृऋण, दुसरं ऋण आहे ते देवऋण, तिसरं ऋण आहे ते साधू संतांचं ऋण, चौथं ऋण आहे ते काळाचं ऋण, 5वं ऋण आहे ते पंचमहाभूताचं आणि 6वं ऋण जर कशाचं असेल तर समाजाचं. जीव जन्माला आल्यानंतर मृत्यूच्या असलेल्या क्षणापर्यंत या 6 ऋणाची ऋणमुक्तता जोपर्यंत जो जीव आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना या ऋणातून जर तो मुक्त झालाच नाही तर त्याच्या असलेल्या मृत्यूनंतर त्याच्या जीवात्म्याला सद्गती प्राप्त होऊ शकत नाही. एवढी मोठी ताकद जर कशाची असेल तर त्या ऋणाची सांगतो. भजन करा. विठाला 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 विठाला. पहिला ऋण येते पूर्वजांचं, दुसरं ऋण येते देवाचं, तिसरं ऋण येते साधू संतांचं, चौथं ऋण येते काळाचं, 5वं ऋण येते पंचमहाभूताचं, 6वं ऋण जर समाजाचं असेल. 6व्या ऋणाकडून पहिल्या ऋणाकडे येण्याचा प्रयत्न करूया. 6वं ऋण समाजाचं आहे. काही लोक म्हणतील महाराज आम्हाला जन्म आमच्या आईवडिलांनी देण्याचा प्रयत्न केला, समाजाचा काही संबंध.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सामाजिक ऋणाचा संबंध असतो. त्याचं उदाहरण इथंच देतो. आज या आतकरी कुटुंबामधल्या असलेल्या आजींचं पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होत असताना या कुटुंबात आपलं प्रेमाचं जिव्हाळ्याचं नातेसंबंधाचं कुठंतरी नातं आहे. आणि म्हणून या असलेल्या विधीला, या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहतात. यालाच म्हणायचं समाज ऋण. विठाला हला विठाला चला, असं पटत नसेल तर दुसऱ्या शब्दामध्ये सांगतो. गावामध्ये एखादा दुकानदार आहे. त्या दुकानदाराने किराणा मालाचं दुकान दुकानाची निर्मिती करण्याचा मानस केला. सुंदर प्रकारचं फर्निचर वगैरे बनवलं. त्याच्यामध्ये उच्च प्रतीचा माल त्या दुकानामध्ये ठेवला. पण ते दुकान चालण्यासाठी अर्जुन भाऊ कशाची गरज आहे? समाजाची गरज आहे. जर गिराईक गेलंच नाही तर दुकान चालू शकत नाही. म्हणजे त्याही दुकानदाराशी संबंध कोणाचा आहे? समाज ऋणाचा आहे. चला, दुसरा मुद्दा पटत नसेल. समाजाने एकत्रित येऊन एखाद्या राजकीय माणसाला जर एखाद्या खुर्चीवर बसवलं, हा माझा मुद्दा काहींना लागू शकतो थोडासा. समाजाने एकत्रित येऊन जर एखाद्या माणसाला जर खुर्चीवर बसवलं, त्या पदावर बसवलं, आणि ते पद मिळाल्यानंतर जर का त्या माणसाने समाजाकडे जर पाठ फिरवली तर समाजाचा शाप त्या माणसाला मातीमोल केल्याशिवाय राहत नाही. यालाच म्हणायचं समाज ऋण. विठाला हला विठाला म्हणजे समाजासाठी असं समजायचं नाही, ते कीर्तनकारासाठी सुद्धा आहे बाबा. एखाद्या आता लॉकडाऊनचा कालखंड हा भाग सोडून द्या, पण जेव्हा धावपळीचा कालखंड असतो तेव्हा तांबडे बाबा, एखाद्या कीर्तनकाराने समजा सुलतानपूरची कीर्तनाची तारीख घेतली आणि योगागणी त्याच दिवसाची त्याला दुसरीकडे जास्त पाकिटाची मिळाली. माझा शब्द समजून घ्या तुम्ही. इकडली घेतली आणि त्याला पुण्याकडे जास्त पाकिटाची मिळाली आणि त्याने सुलतानपूरला काहीतरी खोटं नाटं सांगून तो तिकडं कीर्तनाला गेला. तिकडं जास्त पाकिट मिळालं, त्याला त्याचा आनंद झाला. पण जोपर्यंत तो सुलतानपूरकरांच्या ऋणातून तो कीर्तनकार ऋणमुक्त होत नाही, तोपर्यंत त्याला तिकडल्या जास्त पाकिटाच्या पैशाचं समाधान मिळू शकत नाही. याला म्हणायचं समाज ऋण. विठाला हला विठाला विठाला. आणि पारही असं पटत नसल तर तुकोबराय सांगतात. काय सांगतात? विठाला 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 विठाला. तानेल्या जीवन वना माझे, तानेल्या जीवन वना माझे, तानेल्या जीवन वना माझे. बुद्ध दया गाई पशुचे पालन, दया गाई पशुचे पालन, गाई पशुचे पालन. भूत दया गाई पशुचे पालन, तानेल्या जीवन वना माझी, जीवन वना माझी, तानेल्या जीवन. जीवनाचा प्रवास करत असताना तुकोबराय गृहस्थाश्रमीचे नियम सांगतात. भूतदया गायी पशुचे पालन. प्राणी मात्र दया करण्याचा प्रयत्न करा, पशुचं पालन करा. मानवी जीवनामध्ये दयाच्या माध्यमातून तानेला असेल तर त्याला तांब्यावर पाणी द्या. भुकेला असेल तर त्याला चतकोर भाकरी देण्याचा प्रयत्न करा. त्याची क्षमा बुजवण्याचा प्रयत्न करा. यालाच म्हणायचं मानवता धर्म. आणि याच मानवता धर्माचा असलेला प्रत्येक जीवाशी असणारा संबंध म्हणजे याला सुद्धा एक समाज ऋणाचा संबंध आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. 6वं ऋण जे आहे ते समाजाचं आहे. म्हणून आज तुम्ही सर्वजण एकत्रित या कुटुंबाशी असलेलं नातं आणि त्याच नात्याच्याद्वारे तुम्ही इथं उपस्थित आहात, याला एक समाज ऋण म्हणायचं. 5वं ऋण आहे ते पंचमहाभूताचं. पंचमहाभूतामध्ये 1 नंबर आहे पृथ्वी, 2 नंबर जल म्हणजे पाणी, 3 नंबर अग्नी, 4 नंबर वायू आणि 5 नंबर आकाश. जो जीव जन्माला येतो तो मृत्यूच्या माध्यमातून या विश्वाला सोडून जातो. जन्मजा या मृत्यूचा या सृष्टीचा नियम असल्यामुळं असं म्हटलं जातं, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक. असलेल्या नियमाप्रमाणे सूर्याचा सूर्योदय आहे, सूर्याचा असते, नदीचा उगम आहे, त्या नदीची सांगता. त्याप्रमाणे मृत्यूलोकात मानवी देहाचा जन्म आणि मानवी देहाचा मृत्यूच्या माध्यमातून शेवट ठरलेला आहे. मृत्यूचे एकंदरीत 7 प्रकार आहेत. घात, आघात, अपघात आणि आत्मघात. या 4 प्रकारचे मृत्यू मानवी जीवनामध्ये केव्हा येतील, कधी येतील, कशा प्रकारे येतील याची कल्पना नसते. तदनंतरचे 2 मृत्यूचे प्रकार आहे आजार आणि दीर्घ आजार. या माध्यमातून मृत्यूची जाणीव होत असते. आणि मृत्यूचा शेवटचा प्रकार जैसे जीर्ण वस्त्र सांडलीजे मग नूतन मिळीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारायचे चैतन्यनाथे. एक परिपूर्ण आयुष्याची मर्यादा संपल्यानंतर भगवंताकडे जाणं. आजींच्या वयाचा जर विचार केला तर कलियुगातल्या 100 वर्षाच्या आयुष्य मर्यादेपेक्षा 108 वर्षाचं आयुष्य आजींना प्राप्त झाले. म्हणजे सृष्टीच्या
नियमानुसार आजींना जावं लागले. पटत नसल ज्ञानोबराय सांगतात, उपजेते ना असे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे हे जन्म मरणाचं घटना चक्र. जीव जन्माला येतो, मृत्यूच्या माध्यमातून जातो. हे त्रिवार सत्य मृत्यूनंतर पंचमहाभूताचा संबंध काय असतो सांगतो. भजन करा विठाला 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 विठाला. मृत्यूनंतर पंचमहाभूताचा संबंध. एक नंबर पृथ्वी. अगदी साध्या शब्दात सांगतो, सरळ अर्थ सांगतो. याला वेगळ्या प्रकारचं चिंतन आहे, पण आपल्याकडली पद्धत सांगतो. अगदी 1500 फुटाच्या अंतरावर जर एखाद्याचं घर असेल, त्या घरामधल्या एखाद्या व्यक्तीचं जर निधन झालं तर त्या प्रेताला स्मशानभूमीकडे नेताना एकदा घरापासून उचललं तर स्मशानात नेईपर्यंत एकदा काय करतात? विसावा. कशाचा? धरणी मातेचा. जन्म इथं झाला आहे, शेवट इथं आहे. तिचं तुझ्या जीवनाशी असलेलं ऋण आहे, म्हणून तो जमिनीचा स्पर्श. आता स्वर्गरथ आलेत बरोबर ना, तरी सुद्धा जाताना स्वर्गरथ हा मध्ये थांबवतात, प्रेताला बाहेर काढतात, जमिनीचा स्पर्श विसावा देतात आणि नंतर पुढच्या क्रियाकर्म करतात. एक नंबर स्पर्श, पृथ्वीचं ऋण. 2 नंबर जल म्हणजे पाणी. ज्या शरीरामध्ये प्राण नाही, ज्या शरीरामध्ये आत्मा नाही, ज्या शरीरामध्ये जीव नाही, ज्या शरीरामध्ये शिव नाही, अशाही प्रेतरूपी शरीराला स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर काय करतात? पाणी पाजतात. कोण पाजतं? पानाड्या. अजून कोण पाजतं? मुलगा. अजून कोण पाजतं? मुलगी. अजून कोण पाजतं? एखादी आजी किंवा बाबा आजारी असताना जे 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा भेटायला घेऊन कधी येत नाही, ते पाणी पाजाय गर्दी करतं. थांबा थांबा, इथपर्यंत आले, बोरवाडीपर्यंत आले, थांबा इकडं वळतीपर्यंत आले, तोंड उघडं ठेवा. पण आजच्या कीर्तनामध्ये जरा एक शब्द घेऊन जा. शास्त्राचा नियम सांगतो, मी सांगत नाही. ज्या व्यक्तीचा रक्ताच्या नात्याचा संबंध आहे अशाच व्यक्तीने त्या प्रेताला पाणी पाजावा. दुसऱ्या व्यक्तीने जर प्रेताला पाणी पाजलं तर त्या प्रेताचा दोष त्या असलेल्या व्यक्तीला लागल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 विठाला. चला, असं पटत नसेल तर दुसऱ्या बाजूने पटवून देतो. थोडंसं तुमच्याकडे येतो जरा. मग इथून तिकडे येत नाही, फक्त विचारतो. एक 25-30 वर्षापूर्वीच्या भूतकाळाकडे जाऊया. 25-30 वर्षापूर्वी सुलतानपूर शिरवलीमध्ये एखादी आपली असलेली सून आहे, तिचा माहेर समजा बेला वगैरे तिकडे कुठेतरी आहे, आणि त्या सुनबाईला जर मुलगा झाला तर 5व्या दिवशी काय करायला जायचे? पाटा पुजायला. 25-30 वर्षापूर्वीच्या भूतकाळामध्ये किती बायका जायच्या? मला वाटतं एकच. आणि लय उचलून टोला मारला तर भावकीतली एखादी, बरोबर. पण मुख्य कोण असायचं? बाळाची आजी. मग लक्षपूर्वक आहे का, ते 12 दिवस तिथे काहीतरी आहे, बरोबर आहे ना. मग त्या 12 दिवसाच्या पूजनाला जसं रक्ताच्या नात्याच्या व्यक्तीचा संबंध, तसं मृत्यूनंतर सुद्धा पाणी पाजायला सुद्धा रक्ताच्याच व्यक्तीचा संबंध. विठाला हरा विठाला. प्रासंगिक कीर्तन थोडं उशिरा चालवले, म्हणजे मी वेळेत आलो होतो. मी वेळेला जास्त प्राधान्य देतो. थोडंसं बोलतो, त्याच संदर्भात बोलतो. मावशांनो पाटा पुजतात, बरोबर ना. का पुजायचं असतं का? कोण येतं त्या दिवशी रात्री? सटी येते. मग ती जर रात्री येते तर ही गाडी भरून ह्या बाकीच्या का जातात त्या दिवशी? हे अर्धा किलो खोबरं, अर्धा किलो खारका, गुळाचा खडा, 15 रुपयाचा आंगडो टोपडा, हौशा गवशा नवशा मावशा कशासाठी जातात? आजच्या कीर्तनाचं पाकिट मी घेत नाही, मोफत कीर्तन करतो. चला जाऊ द्या, फक्त पाटा पूजन का करायचं एवढं मला सांगा. एखादी आजी म्हणून मुडद्या तुला आणले कशाला, तुला सांगता येत नाही होय रे? काय काय लागतं तेवढं सांगा. मला वाटतं त्याला लवाळा लागतो, नदीच्या कडेचा लागतो ना. लवाळा लागतं ना, ते काट्याचं लागतं ना. तुम्ही नका सांगू, हा ते तुमचं काम आहे, तुम्ही आणून देता त्याच्यामुळे तुम्हाला सगळं माहिती आहे. काट्याचं लागतं. पुन्हा मला वाटतं डाळिंबाचा पाला लागतो, बरोबर ना. नदीतलं एक वस्तू लागते, अजून वाळू लागते, अजून एक लागते पाण्यातलं. इकडं नाही लागत का तुमच्याकडं? काय म्हटली?
मग मला काय सारखीच पोरं होतात का काय? विठाला 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 विठ्ठल अजय याला खूप शास्त्र आहे. हे आमच्यातले कोणी शोधत नाही, समाजापुढे सांगत नाही, आणि हे माझे कथेतले काही विषय असल्यामुळं पण प्रसंगी कीर्तन हे लोकांना कळावं म्हणून सांगते. मासा असतो, जर नदी जवळ असेल तर मासा असतो, काहींच्या याला नाही चालत तो, तर त्यांच्या चर्चा चालू झाली. आणि नसल मासा तर ते बाजारात ते तुकडा मिळतो सुकलेला, आता झाल्या जागेवर पा महाराज आहे का. या सगळ्या वस्तूचा संबंध काय सांगा बरं मला. अहो त्या दिवशी ती षष्ठी देवी येते, ती तुमच्या बाळाची, तुमच्या असलेल्या त्याच्या जीवनाची कर्मरेषा लिहिते. पण या प्रत्येक वस्तूचा संबंध मी एक दोनच सांगतो, जास्त सांगायला वेळ नाही. ते साबरकांड म्हणजे काय आहे, ते लवाळा म्हणजे काय आहे, ती वाळू म्हणजे काय आहे, ते असलेला तो मासा काय आहे, ते डाळिंबाचा पाला काय रे, याचे शास्त्र आहे. इथं जर कोणाला विचार नाही नाही महाराज ते करायचं असतं, आमच्या सासूनी केलं म्हणून मला करायचं, बस याच्यापेक्षा दुसरं माहीतच नाही. डोंबलं कळत नाही काय त्यातलं. हे अर्धा किलो खोबरं, अर्धा किलो कारखा, अर्धा किलो गुळाचा खडा, ते 15 रुपयाचा आंगडं टोपडं घेऊन जाते, सगळं घेऊन जाते, आणि त्याच्यात लय अवगुणवाने करते. एखाद्या ताईला जर पहिल्या 2 मुली झालेल्या असेल आणि तिसरी जर मुलगी झाली, यांची गाडी भरून गेली ना, हातपाय बितपाय धुणार, सगळं करणार, मग त्या पाळणा घरात जाणार, बरोबर ना. 5 दिवसाची एवढी चिमुरडी असते. किती दिवसाची? कितवी आहे? तिसरी आहे. कितवी आहे? पहिल्या 2 आहेत. मग एखादी पाळण्याजवळ जाणार, बाई 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 काय सुंदर पोरगी, बापाच्या तोंडातून पडल्याने दिसते. जसं अशी न थालवीत म्हणते, काय नीटपग म्हणे, हा बापाच्या तर नीटपग म्हणे, आईवणीवर कपाळाची. तिसरी अशी चास मग वर करीत करीत म्हणते, काय ग नीटपग म्हणे. एक म्हणते बापाच्या तोंडातून पडली, दुसरी म्हणते आईवणीवर कपाळाची, नीटपग म्हणे आजीवणी नपऱ्या नाकाची. कितवी आहे? कितवी आहे? कितवी आहे? तिसरी. पुढं ऐका आता. 4थी पक्की बिलिंदर असते बाबांच्या भाषेत. काय ग चाललंय लय पुरीचं कोण होय बाजूला. आणि मग ती जाती पळणं, काय ग. एक म्हणते बापाच्या तोंडातून पडली, दुसरी म्हणते आईवणी वर कपाळाची, तिसरी म्हणते आजीवानी नवर आजीवानी नपऱ्या नाकाची. काय होऊन झालंय. कसं खरं बोलली का नाही आजी तू. या कीर्तनातून हा उद्देश आजचा माझा घेऊन जा. होऊन काय झालं तर फिंद्र झाले. अगं तू पण एकेकाळी, मी बोलत नाही तुम्ही समजून घ्या. मग हे कशाला नवरात्रातल्या उपासाचं सॉंग करताय तुम्ही. अजून 8 दिवसांनी आता तुमचं मार्गशीर्ष महिना, धनलक्ष्मी, वैभव लक्ष्मीचं व्रत चालू होईल, बरोबर ना. या असलेल्या एका आदर्श मातेच्या 108 वर्ष वयाच्या असलेल्या ज्या आजीने एका आदर्श मुलाला जन्माला घालून आदर्श संतती ज्या कुटुंबाची जे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, या आजींच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने तुमच्या चरणाला वंदन करतो, हात जोडून विनंती करतो. तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचं धनलक्ष्मीचं वैभव लक्ष्मीचं व्रत करू नका, तुम्ही नवरात्रातला उपास करू नका, पण या असलेल्या 5.5 महिन्याच्या या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हा सर्व मायबापांना एकच विनंती करतो का एक मुलगी जी असलेली 42 कुळाचा उद्धार करते, त्या निष्पाप मुलीचा तुम्ही एक फिंद्री म्हणून अपमान करू नका. एवढीच माझी अपेक्षा दादा, एवढीच माझी अपेक्षा. तुम्ही उपवास करू नका. अरे एक मुलगी माझी झाशीची राणी बनू शकते, एक मुलगी सावित्राबाई बनू शकते, एक मुलगी अहिल्याबाई होळकर बनू शकते, एक मुलगी आई जिजाऊ बनू शकते, एक मुलगी माझी बहिणाबाई बनू शकते, एक मुलगी माझी जनाबाई बनू शकते, एक मुलगी माझी असलेली मुक्ताई बनू शकते. एवढी ताकद जिच्यामध्ये, आणि ती जर तुम्हाला नको असेल आणि तिच्याबद्दल तुमच्या मुखातून जर वाईट शब्द बोलत असेल, तर तुम्ही आजपर्यंत केलेलं सर्व सत्कर्म हे शून्य आणि लयाला गेल्याशिवाय राहणार नाही. एवढं वाक्य लक्षात ठेवा. विठाल काय होतं लव्हाळा. अरे जीवन म्हटलं की सुख आहे, जीवन म्हटलं की दुःख आहे, जीवन म्हटलं की यश आहे, जीवन म्हटलं की अपयश आहे. नदीला जर पूर आला तर त्या पुरामध्ये मोठमोठे झाडं उकडून जातात, बरोबर ना. पण त्याच पुरामध्ये काय राहतं शिल्लक, लवाळा, बरोबर ना. महापुरी झाडे तेथे लवाळे. म्हणून जीवनामध्ये यशस्वी जर व्हायचं असेल तर नम्र बनलं पाहिजे, नम्र. लवाळ्याचं पूजन त्याच्यासाठी करायचंय. लई ताहट मानाने जगण्याचा प्रयत्न केला ना, उखडल्याशिवाय राहणार नाही.
नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. म्हणून जीवनाच्या प्रवासामध्ये दुःखरूपी संकटरूपी पूर येणार, पण त्या पुरामधून जर यशस्वी जीवन जगायचं असेल तर त्या लव्हाळाप्रमाणे नम्र बना. जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला पुढचं नाही सांगत, एवढंच सांगतो. चला पंचमहाभूताचं ऋण. 1 नंबर पृथ्वी, 2 नंबर जल. पाणी पाजावं कोणी इथं होतं, बरोबर ना. कसं आता मधल्या रस्त्याने काय गाडी येत नव्हती म्हणून वरून यावं लागलं ना आम्हाला. तसं विषयाचं ते पूर्णत्व जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझं समाधान होत नाही. पाणी त्याने पाजावं समजलं. तिसरं जे आहे अग्नी, अग्नीच्या माध्यमातून शरीराचा सेवट करतो. म्हणून पंचज्ञान इंद्रिय पंचकर्म इंद्रिय यापासून जे शरीर निर्माण होतो, म्हणून दशकरा विधी 10व्या दिवशी असावा. 10व्या दिवसानंतर जो 13व्याचा विधी आहे त्याचं हे कारण आहे पृथ्वी जल आणि अग्नी या 3 गोष्टींचा ऋण संबंध म्हणून 13वा. आता राहिलं वायू आणि आकाश. वायू आणि आकाशाचा संबंध, या पंचमहाभूताचा आपला संबंध काय, तर जेव्हा या शरीराचा अंतसंस्काराच्या माध्यमातून आम्ही दहन करतो त्यावेळेला तोच असलेला शरीरातला जीवात्मा वायू तत्वाने तो आकाश तत्वामध्ये विलीन होतो. हे पंचमहाभूताचं ऋण झालं. विठाल विठाल सहावं ऋण समाजाचं आहे. 5वं ऋण पंचमहाभूताचं आहे. 4थं ऋण आहे काळाचं. देहे काळाचे, धनकुबेराचे, येथे एक मनुष्याचे. प्राण जाईल जाईल त्यासी काळ उभा खाईल. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. सर्व माहिती काळ येणार, त्या देहाला घेऊन जाणार. काळाचं ऋण झालं. 3रं ऋण आहे साधू संतांचं. काही लोक म्हणतील महाराज जन्म आम्हाला मिळाला, साधू संतांचं काय संबंध. साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगे, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना. माझ्या नामदेवरायांनी सांगावं, या कलियुगाला तारण्याची ताकद ज्यांच्यामध्ये ते साधू आणि संत, त्यांच्या अनंत उपकारे मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. आज परमभाग्य पाजींचं कसं आहे, म्हणजे कैवल्य सम्राट ज्ञानोबर यांचा समाधी सोहळ्याचा कालखंड आहे. भाग्यवान आहे माझ्या आईसाहेब. मग या विश्वामध्ये जे संत जन्माला आले त्या संतांनी जात पाहत धर्म न पाहता या विश्वातील प्रत्येक मानवी जीवनाला जगण्याचा अर्थ शिकवला. त्यांच्या अनंत उपकारे म्हणून आजही आम्ही हरिपाठाची एक मालिका झाली का ज्ञानोबराय तुकोबरायांचं भजन करतो. काकडा असू द्या, ज्ञानोबराय तुकोबराय, त्यांच्या अनंत उपकारे. आणि म्हणून या कलियुगामध्ये त्यांचा आमच्या ऋण आहे, म्हणून त्यांच्या नावाचा जय जयकार आहे. विठाला 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 विठाला. 6वं ऋण समाजाचं, 5वं ऋण असलेलं काळाचं पंचमहाभूताचं, 4थं ऋण काळाचं, 3रं ऋण साधू संतांचं, 2रं ऋण जर कोणाचं असेल तर देवाचं. देवे दिला देह जीवन म्हटलं की सुख आहे, जीवन म्हटलं की दुःख आहे, जीवन म्हटलं की यश आहे, जीवन म्हटलं की अपयश आहे, जीवन म्हटलं की प्रत्येक असलेल्या यश अपयशाच्या प्रसंगाच्या माध्यमातून प्रवास करायचा आहे. पण या असलेल्या मृत्यू लोकातल्या जीवाला देवाशी कुठंतरी नातं जोडावं लागतंय.
आपुला तो एक देव करुणी घ्यावा देव करुणी घ्यावा आपुला तो एक आपला तो एक देव करुणी घ्यावा देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा फुला तो एक देव करुणी घ्यावा देव करुणी घ्यावा फुला तो एक राधे राधे फुला तो एक देव करुणी घ्यावा फुला तो एक देव करुणी घ्या हे आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नये. फुला तो एक देव करुणी घ्यावा त्याने विना जीवा सुख नवे आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नो हे तेने विना जीवा सुख नो हे. हे रती माई के राधे राधे दुःखाची जनती जय हनुमान अरे रती माई के विठ्ठल विठ्ठल दुःखाची जनती जय श्रीराम हे रती माई के दुःखाची जनती हे रती माई के दुःखाची ओ जनती. ये रति माई के दुखाची जनती ये रति माई के दुखाची जनती देवाच्या ऋणातून जर ऋणमुक्तता प्राप्त करायची असेल तर बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव व्हावे आपला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीव सुख नाही. या देहाला दुःख यातना सुख जर मिळवायचं असेल तर ते देवाचं ऋण तो आपला केला पाहिजे. देव ऋणाचा संबंध संपला. सर्वात पहिलं ऋण ज्याच्या निमित्ताने आजचं कीर्तन आहे ते पितृऋण. पूर्वजांच्या ऋणातून ऋणमुक्तता प्राप्त करण्यासाठी शास्त्रामध्ये काही विधी सांगितलेत. पिंडदान 13वा प्रत्येक महिन्याचा अन्नप्रसाद वर्षश्राद्ध पितृश्राद्ध अविद्वा नवमी अक्षय तृतीया मकर संक्रांत हे सर्व विधी जर कशाचे असेल तर आपल्या पूर्वजांच्या ऋणाचे आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. पूर्वजांच्या ऋणाचा संबंध तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनावरती अतिशय महत्त्वाचा परिणाम करणारा आहे. लक्षपूर्वक ऐका. तुमच्या जीवनातलं सुख तुमच्या जीवनातलं दुःख तुमच्या जीवनातलं यश तुमच्या जीवनातलं अपयश तुमच्या जीवनातली कीर्ती तुमच्या जीवनाची अपकीर्ती तुमचा मृत्यू कुठल्या वेळेला कुठल्या क्षणाला कुठल्या प्रसंगात होणार काय वयात होणार कशा कारणाने होणार हे देवावर अवलंबून नसून जर कुणावर अवलंबून आहे तर ते तुमच्या पूर्वजांवर अवलंबून आहे. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. तुमच्या कांद्याचे पैसे होणार का बदलाव होणार हे सुद्धा पूर्वजांवर अवलंबून आहे. अर्ध्या मिनिटात पटवून देतो. 2 शेतकरी शेजारी म्हणजे लवकर लक्षात येईल. सरपंच शेतकऱ्यांनी ठरवलं वावर मोकळी काय करावा. एक मोठा बागायतदार आणि एक आपलं छोटं साधं होतं. मोठं थोडं सगळीच मोठी लबाड असतात असं नसतं पण लबाड होतं. आणि ते आपलं गरीब त्याच्या भाव आश्रयाला शेती करत होतं. त्या गरिबाने विचारलं म्हणे शेट काय करायचं या क्षेत्रामध्ये. म्हणे काय नाही आता असं काय करावं मला वाटते धना टाका. म्हणे तुम्हाला आणायचं तर पण आपल्याला पण टाका नाही 1 एकरला. ते म्हणे मला 5 एकर टाकायचं. म्हणे चालते आपलं थोडं तेवढं टाकू. दोघांनी एका दिवशी टाकला. खतं औषधं फवारण्या सगळ्या केल्या. 40-42 धना काढायला आला मार्केटला. लई बाजारचे पेपरला बातमी 5,000 रुपये 7,000 रुपये शेकडा धना. गरीब म्हणते राव शेठ बरं होईल राव आपलं पैसे झालं तर सोसायटी उचल होती तेवढी तरी भरून जाईल. ठरलं गेलं. दोघांनी एक दिवस धना काढायचं ठरलं. 2 गाड्यांचं नियोजन वगैरे केलं. सगळं झालं. गाड्या येणार. ते मोठं जे होतं ते थोडं लबाड होतं. कळालं ना ते वाक्य पुन्हा पुन्हा येतं. असं राग मानू नका. जे लबाड असेल त्याला राग आला तर काय फरक पडतोय. हे बिचारं जे गरीब होतं ना ते वारक्याला जय हरी करीत होतं. सप्त्याची वर्गणी देत होतं. लोकांच्या अडीअडचणीला धावून जात होतं. कोणी भेटलं तर जय हरी रामकृष्ण म्हणत होतं. सुखदुःखात हे लबाड जे मोठं होतं ते पैशाने मोठं होतं पण पक्क ते कळालं तुम्हाला. हां
आणि नेमकी दोघांची कोथंबीर ते म्हणे मार्केटला तर एवढा बाजार आहे, असं कर तुझी काढू काय माझी काढून दोघांची एका वेळेला नेऊ म्हणजे दोघं एकमेकाला मदत होईल म्हणे. चालेल. सगळं गाड्यांचं नियोजन झालं. गाड्या आता म्हणे नारंगावरून निघल्यात. नारंगावरून गाड्या निघल्या म्हणे अमक्या अमक्या ठिकाणापर्यंत आल्या. तेवढ्यात नेमकी जे मोठं होतं ना त्याला त्याच्या मेवण्याचा फोन आला. म्हणे दाजी वडिलांना अचानक अटॅकचा झटका आला आणि त्यांना पुण्याला घेऊन चाललोय आणि तेवढं बहिणीला सांगा. हिने त्याचं डोक्याला हात लावला. आता एवढा मोठा माल काढायचा आहे, कसं काय करायचं आहे. तरी पण बायकोला सांगितलं म्हणे अगं असं असं झालं आहे आणि आपल्याला तर गेलं पाहिजे आणि तुझ्या वडिलांचं असं असं झालं आहे, काय नक्की काय सांगता येत नाही म्हणे. तुझ्या भावाचा फोन आलता पण आता बघ ना म्हणे धान्याला बाजार आहे, गाड्या येणार आहे, कसं काय करायचं. ती म्हटली वाटुळं होत्या त्या धान्याचं तुमच्या कोथंबिरीचं पलंब येईल मला माझ्या बापाकडे घेऊन जा. कावळा बसाय फांदी मोडायला. आता याचं काही चालं ना. याने काढली गाडी ते पुण्याला गेलं, तिकडे ॲडमिट केलं तिकडंच. आता याने गरीबाला फोन केला म्हणे असं कर रे माझं काय जमत नाही, आता तुझी काढून घे. त्याची काढली. संध्याकाळी मार्केटला गेली. 1 एकरचं 90,000 झालं. गरिबाने शेटला फोन केला. अरे म्हणे लेकाचे तू झाले पण आपलं काढायचं राहिले. नाही म्हणे शेट मी सगळी व्यवस्था करतो, तुम्ही म्हटली नाही तर आज तुमची पण गाडी भरली असते घेऊन आला असतो. राहिलं सगळं बोंबललं. दुसऱ्या दिवशी ते सगळं कळलं ना तुम्हाला. ते फोन बिन झाला. ते म्हणे शेट आहे ना म्हणे उद्या. दुसऱ्या दिवशी याची काढली. मार्केटला नेली. 7:30 वाजले पण निलावच होय ना. हे व्यापाऱ्याला म्हणते शेट का आता एवढी कोथंबीर काढून आणली, 3 एकर काढली, 5 गाड्या भरून आणल्या, निलाव का होईना म्हटलं. ते आडतदार म्हटलं राव थोडा घोटाळा झालाय म्हणे. मुंबईवरून फोन आले मार्केट पाट डाऊन झाले, कालचाच बाजार माल तसा शिल्लक राहिला आहे. याच्यात 3 गाड्यांचं अजय भाडं सुद्धा वसूल झालं नाही ग. कोणाचं? याच्यात 3 गाड्यांचं भाडं वसूल झालं नाही आणि बापच सांभाळलं नाही तर याच्या कोथंबीरीचं पैसे होतील कसं? विठाला 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 विठाला. हे माझा महत्वाचा मुद्दा आहे की गरिबाचे होतात पण श्रीमंत म्हणजे असं नाहीये. जीवनामध्ये चढ उतारे लबाडाचे. पितृसेवा हे महत्वाचं माझं वाक्य. शास्त्रामध्ये पूर्वजांच्या ऋणामध्ये जीवनातल्या प्रत्येक सुखदुःखाचा संबंध आहे. म्हणून त्या ठिकाणी हे सगळे विधी. चला याच्यापेक्षा पुढचं जाऊन सांगतो. तुमच्या कुटुंबामध्ये मुलगा किंवा मुलगी जन्माला येणं हे देवावर अवलंबून नाही, तुमच्या पूर्वजावर अवलंबून आहे. पूर्वजांच्या कृपा आशीर्वादाशिवाय तुमच्या वंशाची वृद्धी होऊ शकत नाही. आणि जर त्या पूर्वजांचा शाप जर तुमच्या कुटुंबाच्या पाठीमागे असेल तर तुमच्या वंशाचं वंशखंडन झाल्याशिवाय राहत नाही. एवढी मोठी ताकद त्या पूर्वजांची आहे. म्हणजे माझ्या आणि तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सर्वप्रथम मोठा अधिकार जर कोणाचा असेल तर तो पूर्वजांचा आहे. आणि त्यांचा आशीर्वाद जर असेल तर ब्रह्मसनातन तया घरी ब्रह्मसनातन तया घरी ब्रह्मसनातन तया घरी ब्रह्मसनातन. पितृसेवा पुण्य लाधले निधान. पितृसेवा पुण्य लाधले निधान. पितृसेवा पुण्य लाधले निधान. पुत्रसेवा पुण्य लाधले निधान. पितृसेवेनान लागले ध्यान. पितृसेवा पुण्य लाधले निधान. पितृसेवा लाधले निधान. पितृसेवे पुण्य लागले निधान. हे ब्रह्मसनातन तया घरी ब्रह्मसनातन तया घरी. ब्रह्मसनातन तया बरे ब्रह्मसनातन तया. हे पितृसेवा पुण्य लाधले निधान. पितृसेवा पुण्य लाधले निधान. पितृसेवा पुण्य लाधले निधान. पितृसेवा पुण्य लाधले निधान. पितृसेवे पुण्य लागले निधान. पितृसेवे पुण्य लागले निधान. पितृसेवा पुण्य लाधले निधान. पितृसेवा
सनातनता घरी, त्या घरात सुख आहे तिथं समाधान आहे, तिथं आनंद आहे, तिथं बरोबर तिथं यशाची प्राप्ती. पण आशीर्वाद कोणाचा पाहिजे? म्हणजे प्रत्येक जीवात्म्याच्या मानवी जीवनाच्या पाठीमागं आशीर्वादाची ताकद त्यांची. मग आज या कुटुंबाने केलेला 8 तास, आजींचे चिरंजीव, आजींचे सुनबाई असेल, आजींचे नातू असेल, नातसून असेल, सर्व कुटुंबातली मंडळी याचं एकमेव कारण त्या आशीर्वादाची ताकद आपल्या पाठीमागं पाहिजे. आणि मग एकदा त्या आशीर्वादाची ताकद जर तुमच्या पाठीमागं असेल तर जगाच्या बापाला सुद्धा त्याच्या पुढं जाता येत नाही, एवढी मोठी ताकद त्याची. म्हणून आज या कुटुंबाच्याद्वारे आज केलेला 8 तास, त्या 8 तासाचं एकमेव कारण त्या आशीर्वादाची प्राप्ती. माझ्या कीर्तनातला एक महत्त्वाचा मुद्दा प्रासंगिक कीर्तन आहे म्हणून तो संपवतो आणि माझ्या दुसऱ्या चिंतनाला येतो. विठाल तुकोबरायांनी या अभंगामध्ये तीन प्रमाणात मातृत्वाची ताकद सांगितली आणि शेवटच्या प्रमाणामध्ये संताची बरोबरी सांगण्याचा प्रयत्न केला. आता संतत्व आणि मातृत्व या नाण्याच्या 2 बाजू आहे. संतत आणि मातृत्व या नाण्याच्या 2 बाजू आहे. तरी तुकोबरायांनी असं का करावा? एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुकोबरायांनी या अभंगामध्ये मातृत्वाच्या आणि संताची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. संतांचा अधिकार वेगळा आहे, मातृत्वाचा अधिकार वेगळा आहे. याच्या पलीकडं संताकडं दुजाभाव नाही, संताकडं दुजाभाव नाही, पण मातृत्वाकडं नक्कीच दुजाभाव. तुम्ही मला महाराज एका आजीच्या श्राद्धाचं कीर्तन करताय आणि मातृत्वाकडं दुजाभाव पटवून देतो मी मराठीतली म्हणा. आपलं ते बबडं आणि दुसऱ्याचं ते. पण संताकडं असणं, एक संत दुसऱ्या संताचं गुणवर्णन करतो, एक संत दुसऱ्या संताचं गुणवर्णन करतो, म्हणजे संताकडं दुजाभाव नाही. पण एक माता आपल्या लेकराचा संबळ चांगला करते पण दुसऱ्याच्या लेकराबद्दल अवहेलना केल्याशिवाय राहत नाही. हा दुजाभाव असताना सुद्धा तुकोबरायांनी या ठिकाणी मातृत्व आणि संतत्व याची बरोबरी देण्याचा प्रयत्न केला आहे. विठाल विठाला 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 विठाला. मग एक असलेली स्त्री आणि संत याची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न तुकोबरायांनी का करावा याचं कारण आहे. एक या विश्वातली असणारी शक्ती जर कोण असेल तर ती एक स्त्री आहे. ती सर्वप्रथम एका मुलीच्या रूपात जन्माला येते. तीच मुलगी, तीच बहीण, तीच पत्नी आणि तीच मातृत्वाच्या माध्यमातून आई बनत असते. ज्या घरामध्ये एक मुलगी जन्माला येते ती मुलगी आपल्या आईवडिलांच्या 21 कुळाचा उद्धार करते. म्हणजे पुरुषाईपेक्षा श्रेष्ठ ताकद जर कोणाची असेल तर स्त्रीची आहे. ज्या घरात ती मुलगी म्हणून जन्माला येते ती 21 कुळाचा उद्धार करते. तीच असलेली मुलगी, बहीण, तीच असलेली पत्नी आणि ती जेव्हा मातृत्वाच्या माध्यमातून आई बनली जाते तेव्हा सासरच्या 21 कुळाचा म्हणजे एकाच जन्मामध्ये आल्यानंतर 42 कुळाचा उद्धार करण्याची ताकद जिच्यामध्ये आहे ती या कलियुगातली स्त्री शक्ती. म्हणून तुकोबरायांनी उपेक्षित स्त्री शक्तीचं मातृत्व जनमानसापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. विठाला 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 विठाला. एक मुलगी आपल्या बापाचा नावलौकिक करत असते, एक बहीण आपल्या भावाला उंच यशाच्या शिखराकडे नेत असते, एक पत्नी आपल्या पतीला यशाच्या शिखराकडे नेत असते आणि एक मातृत्वाची आई ही एक आदर्श मुलाचा नावलौकिक समाजामध्ये करत असते. मग एवढी मोठी ताकद तिची कलियुगामध्ये उपेक्षित राहिली म्हणून तुकोबरायांनी या अभंगाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. भूतकाळ पाहण्याचा प्रयत्न केला तर जे कार्य देवाला करता येत नाही ते कार्य करण्याची ताकद जर कोणामध्ये असेल, सर्व मंगले मांगेले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. धर्म रक्षणाचं कार्य जेव्हा जेव्हा धर्मावरती अरिष्ट येतं, संकट येतं, तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी त्या धर्मरक्षणाचं कार्य भगवंताकडनं जरी नसलं घडलं तर भगवंतानी जिला विनवणी करावं तिचं नाव आदिमाया दादांनी. चला पटत नसेल तर पटवून देतो. सांप्रदायिक परिसर आहे. काल्याची कीर्तन आपण भरपूर ऐकली. भगवान कृष्ण परमात्म्याच्या जन्माच्या अगोदर भगवंताचा गर्भ देवकी मातेच्या गर्भामध्ये, बरोबर ना, त्या गर्भाला योगमायेने नेण्याचा प्रयत्न केला. भगवंत चिंताग्रस्त झाले. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, तुझे असं तरी वेदासी म्हणून एवढा मोठा माझा भगवंताचा अधिकार. भगवंत चिंताग्रस्त झाले. हा गर्भ वाचला पाहिजे. आत्तापर्यंतचे जन्माला आलेले सगळे मारले, हा गर्भ वाचला पाहिजे हा प्रश्न भगवंताच्या मनामध्ये निर्माण झाला आणि भगवंताने लगेच मोबाईल घेतला आणि आदिमायेला कॉल केला. आदिमाया यू कम. मोबाईल होता का तेव्हा? नव्हता. बाबा मोबाईल हे आपल्या अध्यात्मावर तयार झाले. मोबाईल तेव्हा नव्हता. भगवंताने आदिमायेचं स्मरण केलं पण आदिमाया तक्षणी देवासमोर प्रगट झाली. हे घडलं कसं पटवून देतो मी तुम्हाला. वर्तमान जीवन जगत असताना अर्जुन भाऊ, आपल्याला जर तहान लागली, काय लागली तर पाणी पितो. गुसकी लागली
पाणी पितो. पाणी पिऊन जरी गुचकी नाही थांबली, काय म्हणतो आपण, तांगडे महाराजांनी आपली आठवण काढली काय. तांगडे महाराजांचं नाव घ्यावं आणि गुचकी जावा, कसं काय बरं असं. तांगडे महाराज बोरीला तांबडे विठाल विठाल तांबडे महाराज बोरीला, गुचकी लागली सुलतानपूरला. मग कसं काय बरं हे. कधी कधी असं होतं. बाळासाहेब आलेत, मारुती मंदिरात बसले थोरांदळ्यामध्ये, योगागाणी चर्चा चालली. मंचरच्या एखाद्या मित्राची आठवण काढली आणि चर्चा चालू असताना तेवढ्यात मंचरच्याच एखाद्या मित्राचा त्या 4-5 जणांपैकी एखाद्याच्या फोनवर फोन यावा आणि यांनी लगेच, अरे काय राव, आत्ताच तुझा विषय चालला होता आणि तुझा फोन आला, कसं काय कळालं. प्रामाणिक त्याला ए हृदय ते हृदय. मग मला सांगा, मोबाईलचं डबडं आत्ता आहे का तेव्हापासून. एखाद्या व्यक्तीचं अंतकरणामधून जेव्हा स्मरण केलं जातं त्याच्या ध्वनीला रीतीतपर्यंत पोहोचतात. गुचकी लागल्यानंतर थांबते, त्या ध्वनीला रीतीतपर्यंत पोहोचल्या. आठवण केल्यानंतर फोन येणं, त्या ध्वनीला रीतीतपर्यंत पोहोचल्या. तसं त्या कालखंडामध्ये भगवंताने आदिमायेचं स्मरण केलं. इथंच होतं ना. तुम्ही मला महाराज एक विषय सांगते, पण असं मोकार फिरून येते सगळं. वावरात कीर्तन आहे ना. त्या आदिमाईचं स्मरण केलं, आदिमाई प्रगट झाली. प्रगट झाल्यानंतर जगाच्या बापाने, जगतने, त्या नारायण परमात्म्याने त्याला तिचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, एक भूतलावर जायचं, हा गर्भ तिकडे न्यायचा आहे. मला हे सांगायचं, जे कार्य देवाला करता येत नाही ते कार्य करण्याची ताकद जिच्यामध्ये आहे, तिचं नाव शक्ती आहे. नवरात्रातला उपवास तिच्याच नावाचा. कशासाठी. देवांवरती आलेला अरिष्ट दूर करून तिने धर्मरक्षणाचं कार्य करण्याचा प्रयत्न केला. 33 कोटी देवांचा अरिष्ट दूर करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्म संकटात येतो तेव्हा तेव्हा त्याचं निवारण करण्याची ताकद तिच्यामध्ये. अनादि निर्गुण प्रकटली भवानी मोह महिषासुरमर्दनाने त्रिविध तापाचित करायला एवढा मोठा अधिकार जिचा आहे. ते सत्ययुगात होती, ती त्रेतायुगात होती, ती द्वापारयुगात होती आणि ती कलियुगामध्ये. पण ती कलियुगामधली शक्ती कुठल्या उपासनेत नाही, मंदिरातल्या मूर्तीत नाही. ती शक्ती जर कुठला असेल तर तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये. आणि मग त्या घराघरामध्ये असणाऱ्या स्त्री शक्तीचं श्रेष्ठत्व जनमानसापुढे यावा म्हणून तुकोबरायांनी अभंगाची निर्मिती. विठाल एक मुलगी, एक बहिणी, एक पत्नी. आणि पत्नीच्या माध्यमातून जेव्हा सासरच्या कुटुंबामध्ये जाते तेव्हा कशाच्या पावलाने जाते. बोलायचं थोडंसं पटापट बोलायचं. 12 वाजायला आलेत. लक्ष्मीच्या, नक्की ना बाबर का मावशांनो, ती लक्ष्मीच्या पावला. तुम्ही म्हणाल बाबा गोड बोलते बरोबर काठा काढते. मगाचा विषय तुमच्या अंगलट आलाय, बरोबर ना. लक्ष्मीच्याच पावलाने येते. पण लक्ष्मीच्या पावलाने आलेली त्या घरातली सुनबाई 6-7 महिन्यानंतर जर पूर्वजांच्या दोषामुळे जर कुटुंबात एखादा अपघात घडला आणि त्या अपघातात जर एकाचं निधन झालं तर त्याच लक्ष्मीला आम्ही काय म्हणतो. तुम्ही पार्क बसायचं इकडं. बोला, घ्या ना आई जगदंबेची शपथ घ्या. आम्ही अजून कधीच नाही असं म्हटलो. घ्या रक्मिणी मातेची शपथ घ्या. घ्या माझ्या मुक्ताईची शपथ. आम्ही कधीच नाही म्हटलं असं. अरे जिला 6-7 महिन्यापूर्वी जिच्या असलेल्या दरवाजामधून आतमध्ये पाऊल टाकताना जी लक्ष्मीच्या पावलाने आला असं तुम्ही म्हणता. पण त्याच कुटुंबातल्या पूर्वजांच्या दोषामुळे जर घरात एखादा अपघात झाला, कोणीतरी गतप्राण झालं तर त्याच असलेल्या लक्ष्मीला आम्ही म्हणतो कुठल्या पायाची. कसं काय पाटे हो तुमचं सगळे. हां मग कुठे गेले तुम्ही. होय ती लक्ष्मीच्याच पावलाने येते. पटवून देतो. भजन करा. विठाल जोपर्यंत तिच्या अंगाला हळद लागत नाही तोपर्यंत ती ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचारी असताना गृहस्थाश्रमामध्ये गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण करत असताना जेव्हा घरामध्ये प्रवेश करते तेव्हा शास्त्राचा एक नियम आहे. आपल्याकडे अजून ग्रामीण भागात ती परंपरा आहे. बाकीच्या ठिकाणी मला माहीत नाही. आपण पुणेरी माणसं MH 14 वाली आहेत. नाही, माझं श्रीगोंदा तालुक्यात आता मागच्याच असं असलं मोठ्या सप्त्यामध्ये कार्यक्रम होता. सगळे मोठमोठ्याले सगळे यूट्यूबवाले TV वाले. त्याच्यात फक्त मीच असा होतो MH 14. ते 14 बारीच करून आले. कारण मी 5 वर्ष तिथं होतो. लोकांना थोडे पैसे झाले आणि कोरोनात पहिलाच मोठा सप्ताह आणि केला ना कार्यक्रम. आप म्हटलं MH 14 लक्ष्मीच्याच पावलांनी येते. विवाहानंतर ब्रह्मचार्यानंतर गृहस्थाश्रम आहे. पण गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण करताना एक नियम आहे. सगळी झाली, चौबदार राहिले.
बाबा आपल्याकडे पद्धत आहे ते नवरा मुलगा मुलगी घरामध्ये प्रवेश करत असताना नवरदेवाच्या खांद्यावर काय असतंय चाड असतं आणि नवरीच्या हातात काय असतंय रवी किंवा काही ठिकाणी काय असतंय एका नळीचं मग आताच्या मोग्यांना त्या मोग्यातलं काही कळायचंच नाही ते म्हणतील व्हॉट इज मग दादा कस काय तुझ्या लग्नात होतं का नव्हतं ते चाडे बिड होतं ना कशासाठी असतं रे दादा काय ते बस अरे शास्त्र आहे त्याच्यामध्ये जोपर्यंत ब्रह्मचारी आहे तोपर्यंत त्याच्या कुटुंबाची जबाबदारी नाही आहे का नाही पण त्या दिवशी तो घरामध्ये प्रवेश करतात त्याच्या खांद्यावर चाड हे प्रगतीचं लक्षण आहे कशाचं पेरल्याशिवाय उगवल का मग पेरायसाठी काय पाहिजे बरोबर ना मग आत्तापर्यंत तो लेकाच्या तू ब्रह्मचारी होता आज तुझे 2 हात झाले तर अंगाला हात हळत लागली भविष्यामधले या कुटुंबाला मोठं करण्याची जबाबदारी कोणाची आहे म्हणून त्या नवऱ्या मुलाच्या हातामध्ये चाड आहे बरं पेरल्यानंतर 8 दिवसांनी उगून आलं आणि त्याच्यात एखादं 1 तास जर गेलं 1 तासच ना मग ते 1 तास पेराय काय लागतं पुन्हा मोग कोणाच्या हातात आहे कोणाच्या हातात आहे बोला की मग याचा अर्थ असा मी माझ्या रक्ताच्या नात्याचा त्याग करून आज तुमच्या पावलावर पाऊल ठेवून या कुटुंबात लक्ष्मीच्या पावलाने पदार्पण करते भविष्यामध्ये या कुटुंबाला प्रगतीकडे नेत असताना तुमच्याकडून जर 1 तास पडलं म्हणजे तुमच्याकडून जर कुटुंबातली एखादी गोष्ट अर्धवट जर राहिली तर ती पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी माझी आहे म्हणून ती लक्ष्मीच्या पावलाने येते विठाला एकदा ती असलेली पत्नी म्हणून जबाबदारी पार पाडताना मातृत्वाच्या माध्यमातून जेव्हा जन्म घेते धन्य त्याची माया प्रसवाले धन्य त्याची माया प्रसवाली धन्य त्याची माया प्रसवाली धन्य त्याची माया धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता नारायण गाय नारायण गाय नारायण धाय धन्य त्याची माय प्रसावली धन्य त्याची माय प्रसावली नारायण गाय नारायण गाय हो नारायण गाय नारायण धाय धन्य त्याची माय प्रसावली धन्य त्याची माय प्रसाव कोरोनामध्ये जरा विसर पडलाय ना लॉकडाऊनमध्ये बऱ्याच जणांचं डाऊन झालंय ते आता एका ठिकाणी एक कीर्तनकार विठ्ठोबा रखुमाईचं भजन नाही ज्ञानेश्वर महाराज ज्ञानोबाचं भजन आहे डायरेक्ट जय विठ्ठल केलं आणि कीर्तन संपवलं विनेकर तिकडंच विसर पडलाय ना विठाला नारायण गाय नारायण धाय धन्य त्याची माय प्रसवली तया कुळाचा उद्धार आलं ना जागेवर मग मुलगी जन्माला जेव्हा येते तेव्हा 21 कुळाचा उद्धार आणि जेव्हा मातृत्वाच्या माध्यमातून जेव्हा आई बनते तेव्हा 21 कुळाचा उद्धार मग एका जन्मामध्ये ज्या जन्माला आल्यानंतर 42 कुळाचा उद्धार करण्याची जी मध्ये ताकद आहे ती एक स्त्री शक्ती आहे तीच स्त्री तिचं पूर्णत्व तेव्हा होतं जेव्हा ती आई बनते आणि जेव्हा आई बनते तेव्हा 12 वाजता तुकाराम महाराज म्हणतात तिच्या अंतःकरणामध्ये काय असतं अभंगाचं पहिलं लेकुराचे हित 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 वाहे माबुलीचे चित्त वाहे माबुलीचे चित्त हे वाहे माबुलीचे चित्त वाहे माबुलीचे कळवळ्याची जाती हायची कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्या
कळवल्याची जाती तीच जेव्हा माता बनते, ती माता बनल्यानंतर तिच्या अंतकरणामध्ये लेकराची हित वाहे माऊलीचे चित्त. तिच्या अंतकरणामध्ये लेकराचं प्रेम, लेकराचं सुख, लेकराचा आनंद याच्यापेक्षा दुसरं काहीच नसतं. आणि ते प्रेम करणारे व्यक्तिमत्व दादांनो आई असतं. आत्मा आणि ईश्वर याचं एकत्रितकरण म्हणजे माझ्या मायबापांना आई आहे. माझ्या ज्ञानोबरायांना आईवडिलांचा सहवास मिळाला नाही, आईवडिलांचं मार्गदर्शन मिळालं नाही, आईवडिलांचं प्रेम मिळालं नाही. पण जगाला उपदेश करताना माझ्या ज्ञानोबरायांनी म्हणावा, सकळ तीर्थांची यादुरी जे का माता पितरी तया सेविसी किर शरीर लोणी. सर्व तीर्थातलं श्रेष्ठ तीर्थ आई आणि वडील आहे. आणि मग आज या कुटुंबातलं एक मातृत्व काळाच्या पडद्यावर हरपले. आई कुठल्या समाजातली, कुठल्या कुळातली, कुठल्या धर्मातली, कुठल्या वंशातली याला महत्त्व नाही दादा. ती आई आईच आहे. आज वर्तमान परिस्थिती पाहिली, आजकारी कुटुंबाचं वैभव पाहिलं, त्या कुटुंबाचा समाजातला नावलौकिक सामाजिक राजकीय क्षेत्रातलं योगदान आणि मोठेपण जर पाहिलं तर या मोठेपणाच्या पाठीमागचं वैराग्य संपन्न व्यक्तिमत्व जर कोण असेल ना दादांनो, या कुटुंबातली एक 108 वर्षाची माता आहे दादांनो. हे विसरता कामा नये. आज आम्हाला राहिला घर आहे, अंगावर घालायला वस्त्र आहे, खायला चांगलं अन्न आहे. पण भूतकाळ पहा, 108 वर्षाचं वय म्हणजे माझ्या अंदाजाने पूर्वी लग्न व्हायचं एक 10-12 वर्षाच्या वयाचं असताना, बरोबर ना. मग बाळासाहेब कमीत कमी 95 वर्षापूर्वी जेव्हा या आजी या कुटुंबात आले त्यावेळेला कुटुंबाची परिस्थिती कशी असेल. राहायला घर नव्हतं दादांनो, खायला अन्न नव्हतं, अंगावर घालायला वस्त्र नव्हती. पण मनामध्ये ध्येय होतं, धाडस होतं, आत्मविश्वास होता, जिद्द होती. आणि आपल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी रात्रंदिवस काबाड कष्ट करून ते मिळवण्याची तयारी होती दादांनो. म्हणून आत्महत्या नव्हती. आज प्रपंचामध्ये आम्हाला थोडंसं अपयश होऊ द्या, थोडं संकट येऊ द्या, बाह्य विषाण तो वाम मार्गाला जातो. आणि देवाने दिलेला हा 84 लाख योनी भोगून मिळालेला जो नरदेह आहे त्याचा कुठंतरी आम्ही सत्यानाश करण्याचा प्रयत्न करतो. मग आज या 5.5 महिन्याच्या विधीच्या निमित्ताने हा सुद्धा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. अरे जिने 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये आपल्या बाळाला वाढवावा, प्रसूतीच्या यातना सहन करावा, पंच प्राण एकत्रित करून स्तनामधून दूध पाजण्याचा प्रयत्न करावा, हाताच्या फोडाप्रमाणे पालन पोषण करावा. रात्र रात्र माझ्या मायबापानं त्या आईने आपल्या लेकरासाठी जागा राहावा. आज इथं बसलेली माझी एकही मावशी, एकही ताई अशी नाही आहे की जिच्या अंगावर माझ्या मायबापानं 2 तुकड्याची 3 तुकड्याची साडी आहे. पण या 108 वर्ष ज्या आजींचं वय आहे ना दादांनो, त्या आजींची कौटुंबिक स्थिती कशी असेल. इथं बसलेल्या 65-70च्या असलेल्या ज्या आजी आहेत त्यांनी सुद्धा हे अनुभव घेतलेत. अरे 2-2, 3-3 तुकड्याच्या साडीला दंड घालावा, त्याची एखादी साडी तयार करावा, ती आपल्या अंगावर परिधान करावा, आपली लाज रक्षण करावा. पण हे सगळं करत असताना आपलं कुटुंब आणि आपलं लेकरू यांचंच हित अंतकरणामध्ये असावा. हे वैराग्य संपन्न व्यक्तिमत्व दादांना जर कोण असेल तर तिचं नाव आई असावा. जिचे अनंत उपकार आमच्यावरती आहे, जिने वैराग्याच्या, त्यागाच्या, प्रेमाच्या माध्यमातून आम्हाला घडवला. अहोरात्र तिने दुःख यातना सहन करण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळं करत असताना आपल्या लेकराचं हित तिच्या अंतकरणामध्ये असतं, दुसरं काहीच नसतं दादांनो. चला मला पुढे जायचं. आई आईच असते, स्त्री स्त्रीच असते, तिचं मातृत्व असतं, प्रेमच असतं दादांनो. आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने असं एक मातृत्व की जे 13 डिसेंबर 2020ला देखील अंधारामध्ये राहिलं, अशा एका मातृत्वाला, एका स्त्री शक्तीला डोळ्यासमोर या चिंतनाच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करतो. भजन करा विठाल. ज्याने रामायणातली काही ओळखले दादांनो, त्याला खऱ्या रामायणातला अर्थ कळाला. पण काय समाज एक बाजू पाहतो, दुसरी बाजू पाहत नाही. मी विचार करतो, मी खूप ज्ञानी गुणवान आहे अशातला भाग नाही. माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद, ज्यांनी मला या क्षेत्रामध्ये घडवलं, त्यांची प्रेरणा, त्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतोय. काय माहिती हो आम्हाला काही फक्त रामाला वनवासाला पाठवलं एवढंच ना. काय माहिती आम्हाला रावणाबद्दल, रावणाने त्या ठिकाणी सीतामातेला पळवलं एवढंच ना. काय माहिती आम्हाला मंत्रेबद्दल, फक्त मंत्रेने कैकेयीच्या मनात परिवर्तन केलं एवढंच ना. अरे प्रत्येक गोष्टी मग कुठेतरी शास्त्र आहे, प्रत्येक गोष्टी मग त्या ताकद आहे,
वेळ कमी आहे, फक्त महत्त्वाच्या मुद्द्याकडे जातो. मी जाहीरपणे सांगतो, जिने अयोध्येची शान मान सन्मान टिकवला आणि जिने धर्म टिकवण्याचा प्रयत्न केला, दादांनो तिचं नाव जर काय असेल तर काही सांगतो, भजन करा विठाल. विठ्ठला विठ्ठला तिचं नाव काही अरे लग्नाचा काही संबंध नाही, प्रेमाचा काही संबंध नाही, फक्त माझ्या वडिलांच्या मदतीला राजा दशरथ धावून आलेत. हे जेव्हा तिला कळतंय तेव्हा राजा दशरथांचा लग्नाच्या अगोदर बाबा 2 वेळा जर कुणी प्राण वाचवला असेल युद्धामध्ये रणांगणामध्ये तर तिचं नाव. आम्हाला एकच माहिती, ते रथाचा आग तुटला आणि त्याच्यात हात घातला, बस एवढंच. काहीच संबंध नाही, पण माझ्या वडिलांच्या राज्याचा असलेला विजय प्राप्त व्हावा, राज्य त्या ठिकाणी सुरक्षित राहावा म्हणून त्या ठिकाणच्या युद्धामध्ये मदतीला आलेला राजा दशरथाचा 2 वेळा प्राण जिने वाचवला आहे तिचं नाव. राजा दशरथाने सांगितलं, हा सन्मान मला नकोय, हा सन्मान या राज्याची राजकुमारी जिचं नाव कैकेयी तिला जेव्हा परिधान करत तिला द्या हे जेव्हा सांगितलं ना, त्यावेळी त्या क्षणाला सर्वजण आश्चर्यचकित झाले. तेव्हा राजा दशरथाने सर्वांना त्या राजदरबारामध्ये सांगितलं, मी आज दिसतोय, हा विजय दिसतोय, या विजयाचे शिल्पकार जर कोण असेल तर या राज्याची राजकुमारी जिचं नाव दादांनो कैकेयी. एक राजा परिचय नाही, त्याचा प्राण वाचवला, पण जेव्हा तोच राजा आपल्या राज्यामध्ये निघाला तेव्हा कैकेयीने एकच सांगितलं, एकांतामध्ये भेटून, स्वामी का कुणास ठाऊक मला तुमच्याबद्दल काहीच माहिती नाही, पण माझ्या वडिलांच्या मदतीला धावून आलात, विजय मिळवून दिलात, मी तुमचा प्राण वाचवला, मला तुम्ही सन्मानित करण्याचा प्रयत्न केला, तुमचं अंतकरण उदार आहे आणि याच उदार अंतकरणाला मी त्या ठिकाणी मी माझं आपलंसं करण्याचा प्रयत्न करते, तुम्ही मला जा स्वीकार करा. राजा दशरथ म्हणले, अशक्य, 2 धर्मपत्नी आहे मला, कौशल्या सुमित्रा असताना मी तुझ्याबरोबर विवाह करू शकत नाही. त्यावेळेला राजा दशरथाकडे तिने पाहत म्हटलं, स्वामी काही करा, मी अंतर्मनाने तुमचा पती म्हणून स्वीकार केला आहे, जर तुम्ही माझा स्वीकारच जर केला नाही तर मी अजन्म त्या ठिकाणी अविवाहित राहिले, लग्न करणार नाही. हा त्याग करणारी जर कोण असेल दादांनो तिचं नाव विठ्ठल. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला राजा दशरथ म्हणले, अशक्य आहे, अयोध्येमध्ये येत आहेत, मला मातृतोकडाने एका त्यागमूर्तीकडे जायचंय. सर्व प्रसंग कौशल्य आणि सुमित्रेला सांगतायत. आज मी तुमच्यामध्ये आहे, अयोध्येमध्ये आहे, याला फक्त एक स्त्री कारणीभूत आहे, तिचं नाव कैकेयी. पुढचा प्रसंग सांगितला, मी निघालो तेव्हा एकांतात भेटली, तिने माझ्याबरोबर विवाहाची अपेक्षा केली, मी नकार दिला. पहा आता पुढे काय घडलं असलो इथं. कौशल्य आणि सुमित्रा म्हणते, स्वामी तुम्ही तिच्याबरोबर लग्न करा. हा मनातला दुजाभाव ज्याच्यामध्ये नसतो ते स्त्री शक्तीची ताकद आहे. तुम्ही तिच्याबरोबर लग्न करा. या अयोध्येला एखादा राजकुमार पाहिजे, आमच्याकडनं तुमची इच्छा पूर्णत्वात जात नाही, या अयोध्येला राजकुमार नाही आहे आणि म्हणून आम्ही विनंती करतो, राजे आमचे कुठल्याही प्रकारची अडचण अडथळा नाही, तुम्ही तिच्याबरोबर लग्न करावं याच्यासाठी आमची परवानगी आहे. तुम्ही जर तिच्याबरोबर लग्न केलं, लग्न करून तिला अयोध्येमध्ये आणलं आणि तिच्यामुळं जर एखादा सुपुत्र जर जन्माला आला तर तो अयोध्येचा राजकुमार असेल आणि तो अयोध्येच्या राजगादीवर बसेल. हे राम भरत लक्ष्मण जन्माला येण्या अगोदर ज्यांच्या मुखातलं वाक्य आहे, दादांनो ती कौशल्य आहे, ती सुमित्रा आहे, ही स्त्रीचा विचार आहे, हे विसरू नका. म्हणून प्रभू रामचंद्र, म्हणून राजा दशरथाने कैकेयी बरोबर विवाह करण्याचा निर्णय घेतला. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला वेळ कमी आहे, पुढचं बरंच माहिती तुम्हाला. लग्न वगैरे झालं, पुत्र कामेठी येत झाला, राम भरत लक्ष्मण शत्रुघ्न जन्माला आले. इथे खूप सुंदर चिंतन आहे, वेळ नाही, मला पुढे जायचं आहे. राज्याभिषेकाची घोषणा झाली ना, मग कोण मध्ये आली मंथरा. एवढं डोक्यात, चला पुढे देतो पटून. उद्या राज्याभिषेक आहे आणि राजा दशरथ आणि कैकेयी एकांतामध्ये बसलेले असताना काय म्हणते ते ऐका. स्वामी माझा राम त्या राजसिंहासनावर बसलेला पाहण्यासाठी माझे डोळे आतुर झालेले आहेत. माझा राम कोण म्हणतंय? अरे तिथं दुजा भावच नव्हता. ज्या भूमीत हे सगळं घडलं त्या भूमीचं नाव आहे अयोध्या. अयोध्या या शब्दाचा अर्थ आहे जिथं विचाराचं देखील युद्ध नाही, त्या भूमीचं नाव. अरे कौशल्या, सुमित्रा, कैकेयी या तिघी एकमेकीच्या कोण?
हे तुमच्याकडं हे तिकडं असं नव्हतं. हे कलियुगात आले. हे सवत वगैरे हा शब्द हा तेव्हा नव्हता. अरे राम कौशल्याचा का सुमित्रेचा, भरत कैकेयीचा का कौशल्याचा, हा संभ्रम ज्या राजकुराग असलेल्या दरबारामध्ये होता. सर्वांना वाटत होता एवढं प्रेम एकमेकीचं एकमेकावर होतं, एवढं प्रेम एकमेकाचं भावाभावानं होतं. ते जिच्यामुळं घडलंय ना दादांनो, तिचं नाव कैकेयी आहे. पुढे ऐक, उद्या राज्याभिषेक. आनंद आहे माझ्या अंतकरणामध्ये. माझा राम राजगादीवर बसणारे. पण स्वामी, पुढचं ऐका दादांनो. पण स्वामी, या अयोध्येची शान असणारा, अयोध्येचा मान असणारा, अयोध्येचा स्वाभिमान अभिमान असणारा राजमुकुट हा माझ्या रामाच्या मस्तकावर हवा आहे. कुठला? जो सूर्यवंशाचा आहे, आज राजाच्या कुळाच्या परंपरेचा आहे. परंपरेचाच राजमुकुट राजा माझ्या रामाच्या मस्तकावर असावा. दुसरा मुकुट माझ्या रामाच्या मस्तकावर नसावा, एवढीच माझी अपेक्षा, दुसरी काहीच अपेक्षा नाही. राणी कैकेयीचे हे शब्द जेव्हा राजा दशरथाने ऐकलेत, अंगाला थरकाप सुटला. राणीसाहेब, जी गोष्ट शक्यच नाही तुम्ही त्याची अपेक्षा का करता? नाही स्वामी, माझा राम आहे. संपत्तीच्या ताकदीने तुम्ही म्हणाल तशा प्रकारचा असला जडजीवार रत्नांचा हा सुंदर मुकुट बनवू शकता, पण मला तो मुकुट माझ्या रामाच्या मस्तकावर नकोय. माझ्या रामाच्या मस्तकावर हा कुळाच्या परंपरेचा स्वाभिमान सन्मान असणारा, मान असणाराच मुकुट असा, दुसरा मुकुट नकोय. कैकेयीच्या समोर राजा दशरथ हात जोडतात, विनवणी करतात, असा आट्टास करू नका. नाही स्वामी. राजा दशरथ निघून गेले. कैकेयी रात्रभर त्या ठिकाणी विचार केले. तुलसी रामायणामध्ये तसं वर्णन आहे. स्वर्गाधिक देवांना संभ्रम पडला, आता काय करायचं. सरस्वती मातेच्या माध्यमातून मंथरेच्या आणि कैकेयीच्या मनामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि 14च वर्ष त्याच्या पाठीमागं कारण आहे. आत्ता बोलत नाही, माझा राम वनवासाला गेला. कैकेयीने पुढच्या वर काय मागितलं हा भाग सोडून द्या, पण ते वर मागण्यामागात काय कारण आहे. जिला समाज कलंकित म्हणणारे, जिला समाज दोषद्रोही म्हणणारे, जिला समाज पापी म्हणणारे, जिला समाज खोटारडा म्हणणारे, जिला समाज स्वार्थी म्हणणारे, अशी असणारी कैकेयी तिने सगळे आरोप आपल्याकडे घेतले. पण अयोध्येचा सन्मान आणि मान असलेला राजमुकुटच माझ्या रामाच्या मस्तकावर असावा, त्याच्यासाठी माझा राम वनवासाला पाठवलाय. सांगतो भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. कुठं असेल तो राजमुकुट. काय गंमत आहे बाळासाहेब, याच्या पाठीमागं खूप मोठा एक इतिहास आहे. राजा दशरथाचा आणि राणी कैकेयीचा विवाहानंतर राजा दशरथ जेव्हा जेव्हा युद्ध करायला जायचे तेव्हा तेव्हा ते कैकेयीला बरोबर घेऊन जायचे. याचं कारण कैकेयी युद्ध नीतीमध्ये पारंगत होती, सारथ्य करण्यामध्ये पारंगत होती आणि म्हणून राजा दशरथ बरोबर घेऊन जायचे. आणि एकदा असंच घडलं गेलं. वानरराज सुग्रीवाचा भाऊ वाली, या वालीचं राजा दशरथाचं जेव्हा युद्ध होतं तेव्हा राजा दशरथ तिथं पराजित होतात. पराजित होण्याचं कारण एक महाराज खूप गुपित आहे की वालीला आशीर्वाद असतो की वाली ज्याच्या कोणाबरोबर युद्ध करल, ज्याच्या कोणाबरोबर युद्ध करल, तो युद्ध करणारा एकदा वालीच्या समोर आला का त्यातली अर्धी शक्ती ही वालीला आपोआप प्राप्त व्हायची. वाली डबल ताकदवर बनायचा आणि समोरच्याला पराजित करायचा. पटत नसेल तर पटवून देतो पुन्हा. सुग्रीवाला पुढं करून प्रभू रामचंद्रांनी वालीला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रभू रामचंद्र कुठं होते? कुठं होते? झाडाच्या बरोबर ना. म्हणजे आडोशाने काटा काढायची पद्धत ही आता नाही, तेव्हापासून चालत आली. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या युद्धामध्ये त्या ठिकाणी राजा दशरथ पराजित झाले आणि वालीने तेव्हा सांगितलं होतं तुझा पराजय स्वीकार कर, तुझी पत्नी मला दे. राजा दशरथ म्हटलं माझी धर्मपत्नी, तिला मी तुझ्या स्वाधीन करू शकत नाही. आणि मग वालीनी राजा दशरथाचा मुकुट मागितला होता
जो अयोध्येची शान आहे, अयोध्येचा मान आहे, सन्मान आहे, तो मुकुट राजा दशरथाने हाताने उतरून वालीच्या स्वाधीन केला होता. ही गोष्ट फक्त माझ्या कैकेयी राणीला आणि माझ्या राजा दशरथाला माहीत होती, तिसरं कोणालाही माहीत नव्हती. मग मला सांगा, तो मुकुट माझ्या रामाच्या मस्तकावर प्राप्त व्हावा याच्यासाठी जिने अट्टास केला, ते खरं मातृत्वाचं प्रेम आहे. दादांनो, तिचं नाव विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला. अरे तिच्या अंतकरणामध्ये लेकराचं हित आहे, अयोध्येचं हित आहे, सूर्यवंशाच्या कुळाचं हित आहे, रघुकुलाच्या परंपरेचं हित जिच्या अंतकरणामध्ये. दादांनो, तिचं नाव. मला निगेटिव्ह व्यक्ती पॉझिटिव्ह करायला खूप आवडते, पण ती पुराव्याशिवाय. जर या नारदाच्या गादीवर उभं राहून जर मी खोटं बोलत असेल तर माझ्या वाणीला बुद्धीला त्याचा दोष लागल्याशिवाय राहणार नाही. राम वनवासाला गेले, वेळ कमी आपल्याकडं. राम वनवासाला निघून गेले. माझ्या मायबापांना आम्हाला फक्त काही काही एकाच गोष्टीने वाईट वाटते, ते फक्त पुढे सांगतो, ऐका. जिने रामाला वनवासाला पाठवलं एवढंच ना. अरे राम वनवासाला आहे, पण रामाबरोबर माझी सीता माता आहे, रामाबरोबर लक्ष्मी, म्हणजे रामाला इतर नंतरचा सर्व असलेला वानर सेनेसहित सर्वांचं सहकार्य आहे. पण दुसरी बाजूला सांगतो, याच अयोध्येच्या राजदरबारामध्ये माझी कौशल्या माता आहे, सुमित्रा माता आहे, त्यांचं सांत्वन करायला नातेवाईक आहे, त्यांचं सांत्वन करायला दासदासी आहे. पण 14 वर्षे एकांतात राहणाऱ्या माझ्या कैकेयीचं सांत्वन करायला दादांनो कोणी नाही. तिच्या दुःखाचा कोणी विचार केला का? अरे जिने 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये ज्या भरताला वाढवलं, प्रसूतीच्या यातना सहन केला, पंचप्राण एकत्र करून स्तनामधून दूध पाजलं, हाताच्या पोडाप्रमाणे वाढवलं, तो असलेला भरत त्याच असलेल्या अयोध्येमध्ये एका खड्ड्यामध्ये त्या नंदीग्राममध्ये 14 वर्षे राहतोय. किती राजवैभवात असणारा राजकुमार ज्या आईच्या डोळ्यासमोर दादांनो 14 वर्षे त्या नंदीग्राममध्ये राहतोय, त्या असलेल्या 14 वर्ष त्या दुःखद यातना सहन करणाऱ्या एका वैराग्याच्या त्यागाच्या माध्यमातून जीवन जगणाऱ्या आपल्या मुलाकडे पाहून आपल्या कैकेयीसारख्या आईची काय अवस्था झाली असेल दादा. माझा राम वनवासाला गेले हे समाजाला दिसलं, पण जिने आपला मुलगा 14 वर्ष आपल्यापासून दूर केला, त्या आईचं दुःख कुणाला कळालं का दादांनो? समाजाने एक बाजू पाहिली, पण जिने आपला मुलगा 14 वर्ष आपल्यापासून दूर ठेवला, फक्त कशासाठी? तर अयोध्येच्या मानासाठी, अयोध्येच्या सन्मानासाठी, अयोध्येच्या कुळासाठी. एवढी ताकद जिच्यामध्ये आहे ना दादांनो, तिचं नाव कैकेयी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. त्या ठिकाणी वालीला बाण मारला, प्रभू रामचंद्राचा बाण वाली लागला, वाली धारातीर्थी पडले. वालीच्या जवळ प्रभू रामचंद्र गेले, सर्वांचं थोडंसं सर्वांना दूर केलं. प्रभू रामचंद्राने जगाच्या बापाने वालीला हात जोडले, वाली माझा बाण तुला लागलाय. इथं खूप सुंदर आहे, वेळ कमी. वाली हसतोय, त्याला हसण्याला 4 कारण आहेत. फक्त भगवान प्रभू रामचंद्राने सांगितलं, वाली अंत समयाचा क्षण तुझा जवळ आला, माझी एकच अपेक्षा आहे. माझ्या वडिलांना तू युद्धामध्ये पराजित केलं होतं, आणि त्यावेळेला पराजित केल्यानंतर माझ्या असलेल्या वडिलांकडनं तू अयोध्येची शान मान सन्मान असणारा जो स्वाभिमान अभिमान असणारा जो राजमुकुट आहे तो तू घेतलेला आहे. तो मुकुट फक्त माझ्या स्वाधीन कर, एवढीच माझी अपेक्षा आहे. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी हात जोडून वालीला विनवणी करतात, अपेक्षा करतात, आणि त्यावेळेला अंत समयाला वालीच्या असलेल्या डोळ्यातून खळखळ अश्रूंची वाट मोकळी होते. आणि वाली म्हणतायत की राम मला माफ करा, मी तुमच्या असलेल्या मुकुटाचं रक्षण करू शकलो नाही, मला माफ करा. प्रभू रामचंद्र आश्चर्यचकित झाले, काय झालं मुकुटाचं? वालीने सांगितलं, मी एकदा रावणाबरोबर युद्ध केलं, त्या युद्धामध्ये रावणाला पराजित केलं, त्याला मी बंदी करून ठेवलं, पण एक दिवस तो अचानक बंदी असताना पळून गेला. पण पळून जात असताना त्याने तो राजमुकुट पळवला. मी तुमच्या राजमुकुटाचं रक्षण करू शकलो नाही, मला माफ करा. पण माझा मुलगा अंगद जो माझ्याहीपेक्षा बलशाली, माझ्याहीपेक्षा ताकदवर आहे, त्या मुलाला तुमच्या स्वाधीन करतो. शपथ घालतो मी
की माझा मुलगा तो राजमुकुट तुमच्या स्वाधीन केल्याशिवाय राहणार नाही. अंगदाला बोलवलं. अंगदाचा हात प्रभू रामचंद्राच्या हातात दिला. अंगदा, माझं अर्धवट कार्य जे अयोध्येची शान मान सन्मान असलेला मुकुट माझ्या श्रीरामाच्या स्वाधीन कर, एवढीच माझी अपेक्षा. त्या क्षणाला श्रीराम म्हणता म्हणता त्या अवालीचा प्राण जावा. पुढे खूप सुंदर आहे. राम वनवासाला गेला. मुकुट एक कारणीभूत, पुढची कारणं सांगत नाहीये. पण तेव्हाच अंग जेव्हा युद्धाच्या अगोदर दूत म्हणून जेव्हा रावणाच्या लंकेमध्ये जातो तेव्हा रावणाच्या दरबारामध्ये त्या एका दूताचा अवमान अपमान होतो. त्याच अपमानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अंगद एक शिष्टाचार म्हणून एका दूताचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा अपमान. मग अंग त्याला वाटलं की या राजधर्मामध्ये प्रत्येकाला शक्तीचा अहंकार आहे म्हणून त्याच अंगदाने एक सांगितलं. कुणात हिंमत असेल तर हा अंगद एक वानर वाटतो ना. या अंगदाचा असलेला पाय जो जमिनीवर मी टेकवतोय तो माझा पाय जर कुणी जरी त्या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला तर मी शरणागती पत्करेन आणि या शरणागतीच्या माध्यमातून मी असलेला पराजय झाला असं स्वीकार करेल. प्रत्येक त्या राजदरबारातल्या योद्ध्याला असं वाटत होतं. प्रधान सेनापती मग राजा रावणासहित मेघनाथला असं वाटत होतं की आम्ही सर्वजण तिथे त्या असलेल्या अंगदाचा पाय हलवण्याचा प्रयत्न करूया. एकेकाने पुढे जावा. एकेकाने पुढे जावा. अंगदाचा पाय हलवण्याचा प्रयत्न करावा. कुणाकडने पाय हलत नव्हता दादांनो. ज्याने देवांना पराजित केला असा मेघनाथ इंद्रजित तो त्या ठिकाणी सिंहासनावर उठला आणि त्यानेच त्या क्षणाला माझ्या मायबापांनो अंगदाच्या जवळ यावा, पाय पकडण्याचा प्रयत्न करावा. तोही थकला पण अंगदाचा पाय हलेना. आता शेवटचं व्यक्तिमत्व राहिलं लंकानरेश रावण, जो ब्रह्मदेवाचा मानसपुत्र पुलस्ती, पुलस्तीचा मुलगा विश्रवा, विश्रवाचा मुलगा रावण, अशी ज्या ब्रह्मदेवाच्या वंशावळीची ताकद त्या रावणाची आहे. तो रावण महाबलशाली ज्याने 3 वेळा कैलास पर्वताला उखडण्याचा प्रयत्न केला, 33 कोटी देवांना बंदी करण्याचा प्रयत्न केला, अशी ताकद ज्या लंकानेश रावणाची आहे. तो रावण आपल्या सिंहासनावरनं उठला आणि उठलेल्या रावणाकडे अंगदाने पाहिलं. गारास्मित हास्य केलं की आज माझ्यासारख्या वानराचा पाय पकडण्यासाठी आणि पायाला हलवण्यासाठी एवढी मोठी ताकद ज्याच्याकडे होती त्याला सुद्धा राजसिंहासन सोडावं लागतंय. अंगद गालात हसला. त्याच असलेल्या रावणाने सिंहासनावरनं खाली यावा. महाराज एक 5-7 मिनिटं फक्त. तो फुटलाय, तो फुकट फुटलाय. अंगदाने राजा दशरथाकडे पाहावा, बाप करा. अंगदाने राजा रावणाकडे पाहावा आणि रावण सिंहासनावरनं खाली उतरला. सर्वजण राजा रावणाचा त्या दरबारामध्ये जय जयकार करत होते, कारण रावण हा पराजित होत नाही अशी सर्वांची धारणा होती. अंगदाच्या जवळ अगदी माझ्या मायबापांनो रावणाचं येणं झालं. कटाक्ष नजरेने अंगदाने एकदा रावणाकडं पाहिलं, रावणाने अंगदाकडं पाहिलं आणि एवढी मोठी सत्ता, संपत्ती, शक्ती, भक्ती असणारा रावण अंगदासारख्या एका वानराचा, एका भगवत भक्ताचा पाय पकडण्यासाठी खाली वाकणार. अंगदाचा पाय पकडण्यासाठी राजा रावण वाकतोय हे जेव्हा अंगदाच्या लक्षात येते त्या क्षणाला अंगदाने आपला पाय हलवला, तो पाठीमागे घेतला आणि तो पकडण्याच्या दृष्टीने आलेला रावण थोडा पुढे सरसवला आणि पाय पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्या क्षणाला रावणाच्या मस्तकावरला मुकुट जमिनीवर पडला. तो मुकुट जमिनीवर पडला. जमिनीवर पडलेल्या मुकुटाला अंगदाने उचललं आणि त्याला प्रणाम केला आणि सांगितलं, लंकानेश रावणा, अरे एका योद्ध्याबरोबर युद्ध करताना जर तुझ्या मस्तकावरला मुकुट जर खाली पडत असेल तर समजायचं तुझा विनाश ठरलेला आहे, तुझा काळ जवळ आलेला आहे. त्याच अंगदाने माझ्या मायबापानं त्या मुकुटाला प्रणाम करावा, तो मुकुट स्वीकारावा आणि तोच मुकुट समुद्र तटावरती असलेल्या माझ्या प्रभू रामचंद्राच्या स्वाधीन करावा. मग माता ऐका दादा, एक अयोध्येची शान असणारा, मान असणारा, सन्मान असणारा मुकुट जो कुणाच्या मस्तकातून कुणाकडे गेलाय, तो कुणी पळवलाय तो कुणाकडे, पण तोच मुकुट माझा असलेला मुलगा जो माझ्या भरतापेक्षा मला जास्त प्रिय आहे.
याचं कारणच आहे दादांनो, भरत हा बालवयामध्ये मामांच्याकडे जास्त राहिला, पण तेव्हा सर्वात जास्त कोणाचा सहवास जर माझ्या कैकेयी मातेला झाला तो तो माझ्या रामाचा झाला, रामाचा. आणि याच सहवासामध्ये कैकेयी मातेच्या अंतकरणामध्ये जे प्रेम निर्माण झालं, त्या प्रेमासाठी, त्या आनंदासाठी माझा राम वनवासाला गेला. प्रभू रामचंद्रांना तो असलेला मुकुट प्राप्त झाल्यानंतर नित्य नेमाने त्याचं दर्शन पूजापाठ होऊ लागले. पण गंमत पहा, राम आलं, वनवासामध्ये आहेत, लक्ष्मणजी, वानर सेना सगळे आहेत. माझी सीता माता इकडं त्या ठिकाणी लंकेमध्ये अशोक वाटिक येते, इकडं कौशल्या सुमित्रा माता शोकाकुल अवस्थेत येते. 14 वर्ष माझा भरत नंदीग्रामामध्ये आहे दादांनो. पण इकडं 14 वर्ष जिच्याबरोबर कोणी बोललं नाही, जिच्याबरोबर कोणाने सुखदुःखाची चर्चा केली नाही, जिला समाज कलंकित, पापी, देशद्रोही, खोटारडं असं म्हणत होता ना, त्या माझ्या कैकेयीच्या अंतकरणाची, तिच्या दुःखाची विचारपूस कुणी केली नाही. पण दादांनो, तीच कैकेयी माता 14 वर्ष माझ्या रामाला क्षणासाठी देखील विसरली नाही. रोज सकाळी सूर्योदयाकडे, सूर्यनारायणाकडे पाहावा आणि 14 वर्ष नित्य नेमाने माझ्या प्रभू रामचंद्राचं स्मरण करावा. मेरा छोटा सा संसार राघव आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार राघवा ताली वाजवा. एक बार. मेरा छोटा सा संसार राघवा जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार राघवा जाओ एक बार. राघव आ जाओ एक बार. राघव आ जाओ एक बार. ओ राघव आ जाओ एक बार. 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 ओ राघव आ जाओ एक बार. राघव आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार राघव आ जाओ एक बार. राघव आ जाओ एक बार. राघव आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार राघव आ जाओ एक बार. राघव आ जाओ एक बार. राघव आ जाओ एक बार. 14 वर्ष जिच्याशी कोणी संवाद साधला नाही ना दादा, ती माझी कैकेयी 14 वर्ष क्षणासाठी देखील माझ्या रामाला विसरली नाही. स्वतःचा मुलगा डोळ्यात एका दुःखद अवस्थेत जरी 14 वर्ष पाहिला, दुसरा प्रेम करणारा मुलगा माझा राम 14 वर्ष आपल्यापासून दुरावलेला असावा. पण 14 वर्ष जिला समाज देशद्रोही, पापी, कलंकित म्हणून दूषण देत राहिला, तिने माझ्या रामाचा धावा सोडला. 14 वर्षानंतर जेव्हा माझे राम अयोध्येमध्ये येतात ना जन्म देणाऱ्या आईला भेटण्यासाठी गेले, ना कोणाला भेटायला गेले. सर्वात प्रथम जिच्या असलेल्या महालात प्रवेश केला ना दादांनो, तिचं नाव कैकेयी आहे. आपला मुकुट कैकेयी मातेच्या चरणावर दिला. आई, या जगाला माहीत नाही तुझा एवढा त्याग कशासाठी, या जगाला माहीत नाही तुझ्या अंतकरणामध्ये या रामाबद्दलचं प्रेम. पण काळजी करू नको. या जगाने तुला देशद्रोही म्हटलं असेल, स्वार्थी म्हटलं असेल, खोटारडं म्हटलं असेल, पण आई तुझ्या अंतकरणामध्ये माझ्याबद्दलचं जे हित आहे ना ते जगाला माहीत नाही, फक्त या रामाला माहीत आहे. पण काळजी करू नको आई, या तुझ्या सर्व दुःखाचं निवारण मी करेल. माझे नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा
हरी कृपे त्याचा नाश अगं आई, मी झाला. जगाचा बाप आहे आणि एकदा माझी कृपा जर झाली ना तुझ्या जीवनातल्या दुःखाचं निवारण होईल. पण माझा दृष्टांत संपला दादा नाही तर मग मला सांगा, जिला आम्ही वाईट म्हणतो तिचा त्याग आम्हाला कळाला नाही, जिला आम्ही वाईट म्हणतो तिच्या अंतकरणातलं प्रेम मला कोणाला कळालं नाही, जिला आम्ही वाईट म्हणतो तिचा वैराग्य आम्हाला कळालं नाही, जिला आम्ही वाईट म्हणतो तिचा स्वभाव आम्हाला कळाला नाही. विठोबा मुबारक विठोबा रखुमाई, बार विठोबा रखुमाई, जय जेठोबा 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 रखुमाई, ठोबा रखुमाई, जय जेठोबा रखुमाई. लेकराची हितव आहे माऊलीचे चित्ताईसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रती. आपला वेळ संपला. 12:35 झाले. किती बोलू शकतो, ताकद आहे तेवढी. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व ऐसे कळवळ्याचे जाते करीला भाविन. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तुकोबर आहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. का? याचं कारण आहे लाड केले कमी संतांची मजोर कृपा बहुतांश. संत माझी संताची मी कोण आहे लेके, आणि म्हणून त्याची बरोबरी तुकोबऱ्यांनी अभंगामध्ये करण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्या संताचं टाळी वाजून भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेच्या चरणावरती समर्पित करीत असताना या कुटुंबियाच्या माध्यमातून येण्याचा योगाला तुम्हा सर्व संतमापांच्या दर्शनाचा लाभ झाला. कीर्तन थोडं उशिरा चालू झालं आणि ओघामध्ये कधी 12:35 झाले माझ्या लक्षात आलं नाही. आजच्या कीर्तनामध्ये बऱ्याचशा असल्या गोष्टींना मी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. एक मातृत्व, एक शक्ती, ती कुठल्या जातीत, कुठल्या कुळात, कुठल्या धर्मात ज्याला म्हणाले याला महत्त्व देऊ नका. ती एक आदर्श व्यक्तिमत्व घडवते. मग ती अजून उद्दिंगत व्हावा, प्रगतीकडे जावा अशी अपेक्षा करतो. हे कीर्तन पुष्प पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेच्या भगवती राधाराणी श्यामसुंदराच्या चरणावरती समर्पित करत असताना आज कैवल्य सम्राट ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा आहे. त्या ज्ञानोबरायांच्या चरणावरती समर्पित करत असताना सर्वच गायक वादक उपस्थित मंडळी सर्वांचे आभार मानतो. वेगळ्या प्रकारच्या विषयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यातलं जे चांगलं आहे ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. जे नाही आवडलं तो माझ्या वाणीचा बुद्धीचा दोष समजा अशी अपेक्षा करतो. आणि एकदा प्रेमाने तुकोबऱ्यांच्या असलेलं टाळी उंच हात करून टाळी वाजवण्याच्या अगोदर आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. तुम्ही कृपा असू द्यावे. सकळा सांगावी विनंती माझी. सकाळा सांगावे विनंती माझी. सकाळा सांगावे विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वेळ झाला उभा पांडुरंग. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. आला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावी तू. कोणता श्रीरंग बोलावे. अंतकाळी विठू माशी पावला अंतकाळी विठू. अंतकाळी विठू आमाशी पावला. कुडी सहित झाला गुप्त तुका. सहित झाला कुडी सहित झाला गुप्त तुका. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. झाला उभा पांडुरंग. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. श्रीरंग बोलावी तो. वैकुंठा श्रीरंग बोलावी.
वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ईश्वर महाराज विश्वसंत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय राम तुकाराम 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 टाळी टाळी सर्वांनी राम तुकाराम तुकाराम आ तुकाराम 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 हे तुकाराम 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 आ तुकाराम 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 आ तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हा बोलिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार व्यापुला करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया वैकिंकरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम